नमस्कार मित्रो. आज आपण ब्रेन, माइंड अँड ट्रान्झॅक्शन अनालिसिस, मेंदू, मन आणि मानस व्यवहार विश्लेषण या विषयाचं दुसरं सत्र घेणार आहोत. मागच्या सत्रामध्ये आपण काय बघितलं? तर आपण डॉक्टर पेनफिल्ड यांनी केलेला प्रयोग बघितला आणि त्या प्रयोगाच्या द्वारे त्यांना असं दिसून आलं की आपला मेंदू हा टेप रेकॉर्डर आहे आणि आपल्या मेंदूमध्ये प्रत्येक प्रसंग रेकॉर्ड होतात. घडणारा प्रत्येक प्रसंग, लहान असो मोठा असो, बिनमहत्वाचा असो, हा प्रत्येक प्रसंग रेकॉर्ड होतो आणि हे रेकॉर्डिंग अगदी जन्मल्यापासून सुरू होतं. त्यानंतर आपण बघितलं की प्रसंगच रेकॉर्ड होत नाही, तर प्रसंगासोबत ज्या भावना निर्माण होतात त्या भावना सुद्धा रेकॉर्ड होतात. आणि हा अतिशय क्रांतिकारक शोध होता की भावना सुद्धा मेंदूमध्ये रेकॉर्ड होतात आयुष्यभराकरिता. जे जे काही प्रसंग घडतात त्या प्रसंगाच्या प्रमाणात, प्रसंगाला अनुसरून आपल्या मनामध्ये भावना निर्माण होतात. आनंदाचा प्रसंग असेल तर आनंद, दुःखाचा असेल तर दुःख, अपमानाचा असेल तर अपमान, त्या भावना आपल्या मनात निर्माण होतात. पण डॉक्टर पेनफिल्ड शोधून काढलं की या भावना नुसत्याच निर्माण होत असून त्या आपल्या मेंदूमध्ये रेकॉर्ड होतात, प्रसंगाच्या सोबत रेकॉर्ड होतात, साइड बाय साइड, सायमल्टेनियसली ॲट द सेम प्लेस. आणि मग आपल्याला जेव्हा एखादा जुना प्रसंग आठवतो तेव्हा नुसताच प्रसंग आठवत नाही, तर त्या भावना सुद्धा आठवतातच. ते आपल्याला वेगळ्या करता येत नाही. प्रसंग 2 वर्षापूर्वी घडलेला असेल, 10 वर्षापूर्वी घडलेला असेल. तसं गाणं आणि संगीत टेप रेकॉर्डवर एकाच ठिकाणी रेकॉर्ड होतं. नंतर तुम्हाला ते वेगळं करता येत नाही. तुम्हाला असं म्हणता येत नाही की आज मला लता मंगेशकरचा आवाज ऐकायचा आहे आणि शंकर जयकिशनची म्युझिक ऐकायचं नाही. तुम्हाला दोन्ही ऐकावं लागणार आहे. आणि प्रसंग जुना आठवला, त्या भावना आठवतील, नुसतंच आठवणार नाही तर त्या परत जाणवतील. वी विल अगेन फील द सेम वे. रिमेंबर आणि फील यातला फरक आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आठवणे आणि जाणवणे. प्रसंग आठवला, भावना आठवल्या, नुसतंच आठवणार नाही, त्या परत जाणवतील, त्या परत निर्माण होतील. 10 वर्षापूर्वी घडलेला अपमानाचा प्रसंग असेल, तो प्रसंग तुम्हाला आज आठवला, तुम्हाला असं वाटेल की आज जणू काही परत नव्याने माझा अपमान झाला. परत त्या अपमानाच्या, दुःखाच्या, संतापाच्या, सोडाच्या भावना परत आज निर्माण होतील. ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या हातून चुकून कोणाचा अपमान होणार नाही किंवा त्याला दुःख पोहोचणार नाही, त्याची आपण मुळातच काळजी घ्यायला पाहिजे. आपण विसरून जातो, ज्याचा अपमान झालेला असतो तो मात्र माणूस ती गोष्ट आयुष्यभर विसरू शकत नाही. अपमानाची आणि सोडाची भावना आयुष्यभर टिकत राहते, पिढ्यानपिढ्या चालत येते. आणखी एक वैशिष्ट्य मेंदूचं की हे रेकॉर्डिंग इनडेलिबल असतं, मिटविता येत नाहीये. आपल्या टेप रेकॉर्डरचं गाणं आपल्याला आवडलं नाही किंवा कंटाळा आला, आपण ते मिटवून टाकतो, नवीन गाणं त्याचे रेकॉर्ड करतो. तशी यंत्रणा किंवा रचना मेंदूमध्ये अस्तित्वात नाही. एकदा रेकॉर्ड झालं की ते आयुष्यभराकरता रेकॉर्ड झालेलं आहे. नवीन तिथे रेकॉर्ड होईल मेंदूमध्ये, पण जुनं मात्र काही पुसला जाणार नाही. आणि आठवं जे बघितलं की दिस इज नॉट लाईक ए फोटोग्राफिक रेकॉर्डिंग. फोटोमध्ये जसं रेकॉर्डिंग होतं तसं डिटेल रेकॉर्डिंग इथे होत नाहीये. फोटोमध्ये सगळ्या डिटेल्स रेकॉर्ड होतात, सगळे बारकावे रेकॉर्ड होतात. इथे मेंदूमध्ये प्रत्येक प्रसंग रेकॉर्ड होतो, पण त्यातले सर्व बारकावे मात्र रेकॉर्ड होत नाहीये. डायना फॅक्टर असतील तेवढेच बारकावे रेकॉर्ड होतात. डायना, डी म्हणजे डिझायर, आय म्हणजे इंटरेस्ट, ए म्हणजे अटेन्शन, एन म्हणजे नीड, ए म्हणजे अवेअरनेस.
कॅमेराला इंटरेस्टचा किंवा डिझायरचा काही संबंध नाही आहे. कॅमेरा समोर जे असेल ते रेकॉर्ड होणार आहे. मेंदूमध्ये मात्र इंटरेस्ट असेल, डिझायर असेल आणि अवेअरनेस असेल. अवेअरनेस जो प्रसंग घडतोय त्याचं भान, भाषेचं भान, शब्दांचं भान, शब्दांच्या अर्थाचं भान, त्या शब्दांच्या अर्थाच्या मागे जो अर्थ दडलेला आहे त्याचं भान. हे जसं जसं भान वाढत जाईल तसं तसं ते रेकॉर्डिंग जास्त होत जाईल. मग यानंतर एक प्रश्न मला विचारला गेला होता की हे लहानपणचं आपल्याला आठवत का नाहीये. हे लक्षात घ्या की लहानपणचं जे रेकॉर्डिंग असतं ते सगळं फिलिंग्सच्या स्वरूपात असतं. भाषा डेव्हलप व्हायची असते, बोलणं डेव्हलप व्हायचं असतं. मूल बोलायला साधारणतः 1-1.5 वर्षांतर लागतं आणि भाषेचं जाण येण्याकरता आणि शब्दसंपदा वाढण्याकरता बरीच वर्षे लागतात. त्यामुळे सुरुवातीच्या काळातलं जे रेकॉर्डिंग आहे ते फिलिंग्स जे होतात, प्रेम किंवा तिरस्कार किंवा ह्यासारख्या ज्या फिलिंग्स ज्या असतात त्या फिलिंग्स ते रेकॉर्ड होतात. पण ते शब्द काही आपल्याला आठवत नाही कारण ते रेकॉर्ड होत नाही, त्याच्या अर्थाचं भान राहत नाही. आज आपण पुढे जाऊया. ट्रान्झॅक्शन अनालिसिस हा सब्जेक्ट आपण बघणार आहोत, व्यवस्थित बघणार आहोत. डॉक्टर एरिक बर्न नावाचे एक सायकियाट्रिस्ट होऊन गेले आणि त्यांनी एक नवीन थिअरी तयार केली. त्यांच्या अगोदर जी थिअरी होती ती होती फ्रॉइडची. सिगमंड फ्रॉइड याने क्रांतिकारक शोध लावले आणि मानसशास्त्रामध्ये क्रांती घडवून आणली. तो मानसशास्त्राचा भीष्म पितामह म्हणता येणार आहे. फ्रॉइड बरोबर त्याचे 2 शिष्य होते, ॲडलर आणि यंग. त्यांनी प्रचंड काम केलं. त्यांची थिअरी मांडली, सबकॉन्शियस माइंड आणि ईड इगो आणि सुपर इगो. ही थिअरी बरोबर होती आणि त्यावर सगळा सायकियाट्रिस्ट आणि सायकोलॉजी व्यवस्थित त्यांचं चाललेलं होतं. परंतु सर्वसामान्य माणसांना ही थिअरी समजायला फार जरा कठीण जात होतं आणि त्यांना त्यांच्या रोजच्या जीवनात त्याचा उपयोग होत नव्हता. ही थिअरी आहे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड 10% वर आहे आणि सबकॉन्शियस माइंड 90% वर आहे. व्यवस्थित आहे ती थिअरी. एरिक किंवा ईड इगो आणि सुपर इगो त्याने मांडलेला आहे. ईड इगो आणि सुपर इगो. एरिक बर्नला सारखं असं वाटायचं की मानसशास्त्र सोपं व्हायला पाहिजे जेणेकरून लोकांना त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग होईल, त्यांना उपयोग करता येईल. हे सोपं कसं करायचं त्याचा शोध चाललेला होता. आणि जेव्हा मग डॉक्टर पेनपिन यांनी केलेलं संशोधन त्याच्या वाचनात आलं तेव्हा त्याच्या मनामध्ये एक कल्पना आली की अरे प्रत्येक प्रसंग रेकॉर्ड होतो आणि भावना रेकॉर्ड होतात, तर मग असं होत असेल का की एका भागामध्ये फक्त प्रसंग रेकॉर्ड होणार, एका भागामध्ये भावना रेकॉर्ड होतात वगैरे वगैरे. आणि खूप थिंकिंग करून त्याने एक नवीन पद्धत तयार केली. त्याला त्याने नाव दिलेलं आहे ट्रान्झॅक्शन अनालिसिस. बर्नने जे पुस्तक लिहिलेलं आहे ते आहे गेम्स पीपल प्ले. अर्थात तेही फार टेक्निकल झालेलं आहे आणि ते सहजपणे समजत नाहीये. पण ह्या पुस्तकावर आधारित डॉक्टर थॉमस हॅरिस या लेखकांनी आय एम मुक्त युवक हे पुस्तक लिहिलेलं आहे. हे अतिशय सुंदर असं पुस्तक आहे आणि अतिशय समजण्यास सोपं असं पुस्तक. डॉक्टर थॉमस हॅरिस यांचं आहे, अतिशय गाजलेलं पुस्तक आहे. आपण आता टीए म्हणजे काय ते बघणार आहोत. डॉक्टर एरिक बर्न असं म्हणतात की आपल्या मनाचे 3 भाग असतात. अर्थात त्यांनी त्याला मनाचे असं म्हटलेलं, त्यांनी इगो स्टेट असं म्हटलेलं आहे. पण इगो स्टेट वगैरे असे शब्द वापरले की ते जरा आपल्या डोक्यावरनं जातं. मी त्याला सोप्या शब्दात मांडणार आहे की मनाचे 3 भाग असतात. त्याला 3 नावं दिलेली आहे, ई, ए आणि सी. ई म्हणजे काय
पालक भाग पॅरेंट, हे म्हणजे ऍडल्ट भाग, प्रौढ भाग असं त्याला मराठीत म्हणता येणार आहे, किंवा काही लोक त्याला गणक असं म्हणतात. गणक म्हणजे संगणक, कॉम्प्युटर, कॉम्प्युटर प्रमाणे अनालिसिस करणारा आणि निर्णय घेणारा. आणि तिसरा भाग आहे चाइल्ड, बालक भाग. असे आपल्या मनाचे 3 भाग असतात: पालक, प्रौढ आणि बालक, पेरेंट, अडल्ट आणि चाइल्ड. आणि मग कोणत्या भागात काय रेकॉर्ड होतं त्याचं त्याने एक विश्लेषण केलं. तर पालक भाग बघूया. पॅरेंट, त्यामध्ये काय काय रेकॉर्ड होणार? त्यामध्ये नॉलेज रेकॉर्ड होतं, पण ते पालकांनी दिलेलं नॉलेज. पालक मुलाला लहानपणी अनेक प्रकारचं ज्ञान देत असतात. हे सगळं ज्ञान, पालकांनी दिलेलं ज्ञान, मुलाच्या मेंदू मधल्या पालक ह्या भागामध्ये रेकॉर्ड होतं. काय काय ज्ञान देतात ते? हजारो तऱ्हेचा येस अँड नोज, हो आणि नाही, आणि त्याचबरोबर डूज अँड डोंट्स. असं कर आणि असं करू नको, इथे जाऊ नको, तेथे जाऊ नको, कपडे खराब करू नको, मातीत खेळू नको, पाण्याशी खेळू नको, आगीजवळ जाऊ नको, इलेक्ट्रिकच्या बटनांना हात लावू नको. थाउजंड्स ऑफ डूज अँड डोंट्स. हे सगळं ज्ञान या पालक भागामध्ये रेकॉर्ड होतं, पालकांनी दिलेलं. हे ज्ञान फार आवश्यक असतं मुलाला. त्याला रेडीमेड मार्गदर्शन मिळतं पुढील आयुष्यात कसं वागायचं. तर पालकांनी दिलेलं ज्ञान हे फार महत्वाचं असतं. पेरेंट, ऍक्च्युअल पेरेंट, आई आणि वडील, त्याच्याबरोबरच कुटुंबातले इतर जे सदस्य असतात तेही त्याला सारखं काही ना काहीतरी सांगत असतात. आणि हे सगळं कुटुंबातल्या सदस्यांनी आणि समाजातल्या इतर घटकांनी जे काही ज्ञान दिलेलं असतं लहानपणी, हे सगळं ज्ञान तिथे त्याच्या मेंदूमध्ये, पालक भागामध्ये रेकॉर्ड होतं. त्याचबरोबर पालकांची काही ओपिनियन्स असतात, मतं असतात, ती सुद्धा तिथे रेकॉर्ड होतात. आणि पालकांची विशिष्ट मतं असतात विशिष्ट गोष्टीबद्दल, रिलिजन, कास्ट, पॉलिटिक्स, धर्माबद्दल, जातीबद्दल, राजकारणाबद्दल, रूढींबद्दल, चालरीतींबद्दल. हे जे काही पालकांचं मत असेल, ओपिनियन असेल, हे सुद्धा त्याच्या मेंदूमध्ये रेकॉर्ड होत जातं. समजा पालकांचं मत जर असं असेल की आपला धर्म श्रेष्ठ, इतर धर्म कनिष्ठ, हे मत त्या मुलाच्या मेंदूमध्ये, पालक भागामध्ये रेकॉर्ड होईल. समजा पालकांचं मत जर असं असेल की आपली जात उच्च, इतर जाती कनिष्ठ, हेही मत त्याच्या मेंदूमध्ये रेकॉर्ड होईल. पॉलिटिक्स मध्ये अमुक एक पार्टी चांगली, तमुक पार्टी वाईट, असे काही जे मतं असतील हे सगळं त्याच्या मेंदूमध्ये रेकॉर्ड होणार आहे. जसंच्या तसं रेकॉर्ड होणार आहे पालकांनी सांगितलेलं. त्या मुलाला लहानपणी ठरवता येत नाहीये की पालकांनी सांगितलेलं आपला धर्म श्रेष्ठ हे मत सत्य आहे का, योग्य आहे का, चांगलं आहे का, स्वीकारार्ह आहे का, हे त्याला लहानपणी ठरवता येत नाहीये. त्याच्याजवळ विश्लेषण ताकद नसते लहानपणी. त्यामुळे पालकांचं मत जसं असेल तसंच ते रेकॉर्ड होणार आहे. आणि मोठेपणी सुद्धा हे पालकांचं रेकॉर्ड झालेलं मत त्याच्या मेंदूमध्ये आयुष्यभर कायम राहणार आहे. आणि मोठेपणी जोपर्यंत स्वतःहून तो नवीन मत तयार करत नाही आणि पालकांना दिलेलं जुनं मत याचं विश्लेषण करत नाही, योग्य आहे, चांगलं आहे की नाही, हे जोपर्यंत तो स्वतः नंतर मोठेपणी ठरवत नाही, तोपर्यंत मोठेपणी सुद्धा तो हे रेकॉर्ड झालेलं पालकांचं मत आहे त्या मताप्रमाणे वागायचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर पालकांचे जे काही प्रेज्युडिसेस असतात, पूर्वग्रह असतात, श्रद्धा असतात किंवा अंधश्रद्धा असतात, हे सगळे पूर्वग्रह त्याच्या मेंदूमध्ये रेकॉर्ड होतात. आणि पालकांच्या अर्थातच अनेक पूर्वग्रह असतात, अनेक श्रद्धा असतात, अंधश्रद्धा सुद्धा असतात. म्हणजे मांजर आडवी गेली अपशकुन घडणार आहे, एक अंधश्रद्धा झालेली आहे. ही अंधश्रद्धा पालकांची जर असेल तर ती मुलाच्या मेंदूमध्ये रेकॉर्ड होणार. कावळा ओरडला पाहुणे येणार आहे, हात खाजवला पैसे मिळणार आहेत. श्रद्धा अमुक एक देवस्थान फार जागृत आहे,
की आणखी काही श्रद्धा ज्या असतील त्या पालकांच्या, हे सगळं त्याच्या मेंदूमध्ये रेकॉर्ड होणार आहे. आणि पूर्वग्रह, आता श्रद्धा आणि अंधश्रद्धा तर अनादी कालापासून चालत आलेले आहेत, हजारो वर्षापासून चालत आलेले आहेत, पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहेत. पूर्वग्रह जे पालकांच्या आयुष्यात घडलेले असतात ते, हे पूर्वग्रह सुद्धा रेकॉर्ड होतात. समजा पालकांचा पूर्वग्रह असा असेल की अमुक एक ठिकाणचा माणूस फार बिलंदर असतो, बिहारी माणसं असे असतात, युपीची माणसं तशी असतात, तर हे सगळे पूर्वग्रह त्या मुलाच्या मेंदूमध्ये रेकॉर्ड होतात. हे काही चालत आलेले असतात पिढ्यानपिढ्या, काही स्वतःच्या आयुष्यात घडलेले प्रसंग असतात. समजा पालकांच्या आयुष्यात असा प्रसंग घडला, 2 वर्षापूर्वी कोणीतरी एका माणसाने पालकांना फसवलं. पालक महिना दीड महिना जरा अस्वस्थ असतात, विचार करतात की माणसानं ओळखायचं कसं, चांगला वाटत होता त्याने फसवलं, नंतर विसरून जातात. वर्षापूर्वी आणखी एक असा प्रसंग घडतो, तिथे फसवणूक होते, परत ते अस्वस्थ राहतात महिना दीड महिना, परत विचार करतात की अरे हे आपण ओळखायचं कसं, 2 वर्षापूर्वी एकाने फसवलं, वर्षापूर्वी दुसऱ्याने फसवलं, बरं जाऊ दे. 8 दिवसापूर्वी परत तिसरा एक माणूस त्यांना फसवतो, आणि मग ते विचार करत राहतात की कसं ओळखायचं माणसांना. आणि त्यांच्या लक्षात असतं की अरे ही जी तिन्ही माणसं होती जी फसवणारी निघाली, ही तिन्ही माणसं नागपूरची राहणारी होती. हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर लगेच एक निष्कर्ष ते काढतात की ही जी नागपूरची माणसं आहेत ही फार लबाड आणि डॅम्बिस असते. आणि हा निष्कर्ष काढल्यानंतर आपल्या मुलाला ते सांगतात, खबरदार कुठल्या नागपूरच्या माणसाला तो घरात घेतलं असतं, अतिशय नालायक डॅम्बिस माणसं असतात. तर पालकांच्या आयुष्यात घडलेल्या निरनिराळ्या घटनांच्यामुळे त्यांच्या मनात जे पूर्वग्रह निर्माण झालेले आहेत, हे पूर्वग्रह मुलापर्यंत जातात, आणि तो मुलगा सुद्धा आयुष्यभर हा पूर्वग्रह मनात बाळगून त्याप्रमाणे नागपूरच्या माणसाशी संबंध ठेवण्याकरता जरा काकू करतो. नंतर तेव्हा त्याच्या लक्षात येतं तसं काही नाहीये, हा एक पूर्वग्रह आहे, नागपूरची माणसं चांगली असतात. आणि मग मोठेपणी तो हा पूर्वग्रह बाजूला टाकतो पालकांचा, आणि स्वतःच्या मनाप्रमाणे निर्णय घेत मार्गक्रमण करतो. तसंच पालक जे काही संस्कार देतात ते सगळे संस्कार सुद्धा ह्या मेंदूमध्ये रेकॉर्ड होतात. खरं बोलावं, खोटं बोलू नये, मोठ्याने नमस्कार करावा, आदर करावा, चोरी करू नये, शिव्या देऊ नये, कोणाला दुखवू नये, नैतिक आचरण ठेवावं. हे जे सगळे जे संस्कार आहेत नैतिक आचरणाबाबत, हे सगळे संस्कार पालक मुलाला देत असतात. हे सगळे संस्कार त्या मुलाच्या मेंदूमध्ये रेकॉर्ड होतात. तर पालक भागामध्ये रेकॉर्ड झालेला आहे पालकांनी दिलेलं ज्ञान, श्रद्धा, अंधश्रद्धा, पूर्वग्रह, संस्कार. पालक कधी कधी मुलाला असंही म्हणतात, तू मूर्ख आहेस, तू बेअक्कल आहेस, गाढव आहेस, विसरबोळ आहेस, सारखा विसरतोस, नेहमी चूक करतो, हे रेकॉर्ड होतं पालक किंवा शिक्षक. आणि मग त्याचं वर्णन इतरांसमोर करतात, नाही तो जरा भित्र आहे, तो घाबरट आहे, त्याच्या मेंदूमध्ये रेकॉर्ड जातं की पालकांना मी भित्र आहे असं वाटतं, धांदरट आहे तो, किंवा ती वेंधळा किंवा वेंधळी आहे. पालक मुलाचं असं सारखं वर्णन करत असतात, फार वेंधळापणा करतो, असं नको करत जाऊ, हे सगळं रेकॉर्ड होतं बरं. तर त्याला कसं जमेल, त्याला नाही जमणार, ते त्याला काय अजून हेच शिकलेलं नाही आहे, तर धांदरट आहे, तर कधी पाडून टाकेल, असं करेल तसं करेल. सारखं म्हणतात काळजी घे, विसरू नको विसरू नको, आणि मग तो विसरतो. हे सगळं रेकॉर्ड होतं. पालकांनी असे निर्णय प्रसंगी निर्णय आदेश किंवा सूचना दिलेल्या असतात, हे सगळं रेकॉर्ड होतं. नाव सुद्धा विशिष्ट असतं, वैशिष्ट्यपूर्ण असतं. पालकांनी मुलाचं नाव ठेवलेलं असतं, ते त्यांच्या आवडीचं नाव ठेवलेलं असतं. कधी कधी मात्र एखाद्या मुलाचं नाव मुलगा आवडता नसल्यामुळे किंवा मुलगी आवडती नसल्यामुळे वेगळं ठेवलं जातं. मी असं ऐकलेलं आहे की महाराष्ट्रामधल्या बरेच खेड्यांमध्ये काही मुलींचं नाव नकुसी आहे. 3-4 सारख्या मुली झालेल्या त्या जोडप्याला, आणि 4 मुली झाल्यानंतर त्यांना मुलगा पाहिजे, परत एक मुलगी झालेली आहे, ही मुलगी अगदी नकुसी झालेली असते.
आणि त्या मुलीचं नाव ते नकुसी ठेवतात. बऱ्याच खेड्यांमध्ये नकुसी नावाच्या 2-4 मुली आढळतात. असं नाव घेऊन त्या मुली जर आयुष्यभर वावरत असतील तर त्यांच्या मेंदूमध्ये काय रेकॉर्ड झालेलं असं लक्षात घ्या. किती निगेटिव्ह फिलिंग्स रेकॉर्ड झालेले असतात. अतिशय विदारक परिस्थिती आहे लक्ष. आणि पालकांना जर त्या मुलगा त्याचं नाव वगैरे अतिशय आवडत असेल तर प्रचंड फरक पडतो. चंदू बोर्डे यांनी आपली एक आठवण लिहिल्याची मला आठवते. चंदू बोर्डे एक भारताचे आणि अर्थातच महाराष्ट्राचे महान क्रिकेटर. त्यांचा जन्म 1934 साली झाला. त्यांनी एक आठवणीत लिहिलेला आहे की त्यांचा जन्म झाला, ते गरीब होते, तर ससून हॉस्पिटल ज्या वेळेला अर्थातच पुण्यामध्ये अतिशय प्रसिद्ध होतं, तर ससून मध्ये त्यांचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ससूनला भेट देण्याकरता पंडित नेहरू आले. पंडित नेहरू हे त्या काळात अतिशय थोर आणि लोकप्रिय असे भारतीय नेते होते. पंडित नेहरूंनी ससूनच्या वॉर्डामधलं राऊंड घेतला. त्याच्यानंतर डिलिव्हरी वॉर्डामध्ये ते गेले, तिथेही त्याने राऊंड घेतला. पंडित नेहरूंना लहान मुलं अतिशय आवडायचे. चंदू बोर्डे यांची आई ज्या बेडवर होती तिथे ते थांबले. 2-3 दिवसाचं जे बाळ होतं त्या बाळाला त्याने पटकन उचलून घेतलं नेहरूंनी आणि लाड केले आणि परत ठेवून दिलं. चौकशी केली त्यांच्या आईची वगैरे. त्यांच्या आईंना पंडित नेहरूंनी आपल्या मुलाला उचलून घेतलं हे इतकं आवडलं की त्यांच्या मनावर ते बिंबलंच गेलं. त्यांची आई नंतर दिवसातनं 10 वेळा आणि सारखा लहानपणी आठवण काढायची की माझा चंदू फार मोठा होणार आहे. माझ्या चंदूला लहानपणी पंडित नेहरूंनी उचलून घेतलेलं होतं आणि पंडित नेहरूंनी कौतुक केलेलं होतं. नक्की माझा चंदू अतिशय मोठा होणार आहे. आणि आईचे हे उद्गार सतत चंदू बोर्डे यांच्या मेंदूमध्ये रेकॉर्ड झालेले असतील. आणि आपल्याला काहीतरी मोठं व्हायचं आहे, आपली डेस्टिनी मोठं होण्याची आहे, ही त्यांच्या मनामध्ये बिंबलेली गोष्ट होती. आणि त्यांचा कॉन्फिडन्स अर्थातच खूप त्याच्यामुळे व्यवस्थित चांगला झाला. आणि ते किती मोठे क्रिकेटर आणि भारताचे महान सुपुत्र झाले आपल्या सगळ्यांना माहितच आहे. लहानपणी झालेल्या ह्या प्रसंगातल्या एका रेकॉर्डिंगमुळे आयुष्यभर किती प्रभाव गाजवला हे आपल्याला यावर दिसून येतं. तर लहान मुलांना तू मूर्ख आहेस, तू गाढव आहेस, तू वेंधळ आहेस असं म्हणायच्या अगोदर जरा 10 वेळा विचार करा. तर 3 भाग आहेत. आता आपण चाइल्ड भागाकडे येऊया. पालक भागामध्ये पालकांनी दिलेलं ज्ञान, पूर्वग्रह, मत, संस्कार रेकॉर्ड होतात. चाइल्ड भागामध्ये काय असतं? बालक भागामध्ये सगळ्या डिझायर्स आणि सगळ्या इमोशन्स असतात. इथून निर्माण होतात डिझायर्स आणि इमोशन्स. मूळ इच्छा असते जगण्याची आणि त्याच्या अनुषंगाने आलेल्या सगळ्या सुख मिळण्याची. जे काही सुख असतं, खायला प्यायला मिळावं, हे सगळं सुख मिळण्याची इच्छा बालक भागामध्ये असते. वेगवेगळ्या भावना असतात. प्रेम, द्वेष, मत्सर, राग, संताप, ह्या सगळ्या भावना तिथे असतात आणि निर्माण झाल्या की परत परत तिथे रेकॉर्ड होत जातात. त्याचबरोबर बालक भागामध्ये क्युरिओसिटी असते, कुतूहल, क्रिएटिव्हिटी असते, सर्जनशीलता, आणि एंटरप्रेन्योरशिप, उद्यमशीलता, हे सगळं बालक भागाचं वैशिष्ट्य. सगळ्या इच्छा आणि भावना इथे रेकॉर्ड होत असतात आणि मूळ डिझायर असतं जगण्याची. बालक भागामध्ये काय रेकॉर्ड होतं? ऑल डिझायर्स अँड इमोशन्स, सर्व इच्छा आणि भावना, जगण्याची, सर्व सुख मिळवण्याची. सेक्स डिझायर, काम वासना तिथेच असते. क्युरिओसिटी, क्रिएटिव्हिटी, एंटरप्रेन्योरशिप. आता आपण अडल्ट भागाकडे येऊया. अडल्ट भागामध्ये काय रेकॉर्ड होतं? त्याला बरेच लोक गणक हा शब्द वापरतात.
गणक हा शब्द करेक्ट आहे, योग्य आहे, पण मी प्रौढच वापरणार आहे, कारण प्रौढ मध्ये आणखी गणक ह्याच्या पेक्षा थोडस जास्त काहीतरी छटा व्यक्त होते. त्या प्रौढ भागामध्ये काय रेकॉर्ड होणार हे बघूया. पालक भागात ज्ञान होते ते पालक भागामध्ये रेकॉर्ड होत आहे. त्यातून शिल्पत आलेलं ज्ञान या गणक भागामध्ये रेकॉर्ड होईल. पण स्वतः मिळवलेलं ज्ञान हे या प्रौढ भागामध्ये रेकॉर्ड होतं. लहानपणी शाळेत जाईपर्यंत जो काही खेळत असतो ते खेळताना त्याला जे काही ज्ञान मिळतं हे सगळं ज्ञान तिथे रेकॉर्ड होतं. आणि अर्थातच नंतर शाळेत जातो आणि मग शाळेमध्ये शिकतो आणि कुटुंबामध्ये समाजामध्ये वावरतो. ते वावरताना जे जे काही त्याच्या कानावर पडतं, अनुभव येतो, हे सगळं अनुभव ज्ञान हे सगळं त्याला इथे रेकॉर्ड होतं. हा भाग कॉम्प्युटर प्रमाणे काम करणारा. संगणक डेटा गोळा करणे आणि त्या डेटाचं विश्लेषण करणे, अनालिसिस आणि निर्णय घेणे, डिसिजन टेकिंग. तर हा जो भाग आहे हा स्वतः मिळवलेलं ज्ञान, पालक भागातनं मिळालेलं ज्ञान आणि बालक भागातल्या इच्छा आणि भावना यांचं सगळं अनालिसिस करेल, संगणकाप्रमाणे विश्लेषण करेल आणि आता या प्रसंगी कसं वागायचं हे काय योग्य आहे त्याप्रमाणे ठरवेल. हा गणक जेवढा पॉवरफुल असेल तेवढं त्या अडल भागाची पॉवर असेल. विश्लेषण करणे, काय योग्य काय सत्य काय असत्य, आणि हा निर्णय घेणारा भाग आहे. हा अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि जो माणूस योग्य निर्णय योग्य वेळेवर घेऊ शकतो तोच माणूस जीवनात यशस्वी आणि सुखी होऊ शकतो. The person who is able to take a right decision at the right time can only become successful and happy. तर हा अडल्ट भाग कसा जास्तीत जास्त पॉवरफुल होईल, कसा पॉवरफुल करायचा, हाच आपल्या आजच्या विषयाचा मुख्य गाभा आहे. आपलं सगळं जे आज विषयामध्ये बघणार आहोत ते सगळं ह्याकरता बघणार आहोत की हा भाग कसा पॉवरफुल होईल. आणि हा भाग जेवढा पॉवरफुल होईल तेवढा माणूस जीवनामध्ये यशस्वी आणि सुखी होईल. ही इज द पर्सन हु इज गोइंग टू टेक राईट डिसिजन ॲट द राईट टाइम. पुढे जाऊया. TAC, पेरेंट अडल्ट अँड चाइल्ड. पालक मध्ये नॉलेज, ओपिनियन, प्रेज्युडिसेस पालकांचे. चाइल्ड मध्ये डिझायर्स, इमोशन, क्युरिओसिटी, क्रिएटिव्हिटी. बालक भागामध्ये, अडल्ट भागामध्ये अनालिसिस, डिसिजन मेकिंग, नॉलेज ऑन जे स्वतः मिळवलेलं आहे ते ज्ञान. एखादा निर्णय कसा घेतला जातो हे आपण आता बघूया, म्हणजे आपल्याला कळेल. समजा एका मुलाला लग्नाबाबत निर्णय घ्यायचा आहे. चांगली नोकरी आहे, वय झालेलं आहे लग्नाचं 27-28 वर्षाचं, आणि त्याला निर्णय घ्यायचा आहे की कोणाशी लग्न करायचं, या मुलीशी की त्या मुलीशी. त्याच्यासमोर 2 किंवा 4-5 ऑप्शन्स आहेत. त्यावेळेला त्याच्या पालक भागामध्ये लग्न कोणत्या मुलीशी करावं याबाबत विशिष्ट मतं पालकांची रेकॉर्ड झालेली आहे, ओपिनियन्स आणि प्रेज्युडिसेस. बहुतेक त्या पालकांचं मत असतं लग्नाच्या बाबतीत, सगळ्याच पालकांचं, की बाबा रे माणसाने आपल्या जातीतल्या मुलीशी लग्न करावं. अतिशय महत्वाचं. दुसऱ्या जातीतली मुलगी असेल, खूप सुंदर आणि चांगली शिकलेली आणि श्रीमंत असेल तरी चालणार नाही, ती आपल्या जातीतली पाहिजे, पालकांचं मत आहे. मत असतंच, ते पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे, ते या मुलाजवळ सुद्धा बिंबित झालेलं असतं. आणि पालकांचे काही प्रेज्युडिस असतात की अमुक एक भागातला नको, तमुक भागातला नको, असं नको तो तसं नको,
त्या भागातले लोक तसेच असतात, या भागातले लोक तसे असतात वगैरे. ब्राह्मणांमध्ये आता सब कास्ट ऍक्सेप्ट झालेल्या पूर्वी ते ऍक्सेप्ट व्हायचं नाही, कोकणस्थच पाहिजे किंवा देशस्थच पाहिजे. आता चालतं की कोकणस्थ चालेल किंवा देशस्थ चालेल किंवा कराडे चालेल किंवा सीकेपी पण चालेल. आता ते नवीन ऍक्सेप्टन्स आलेला आहे. पण त्यातही चालेल म्हणतात, पण त्यातला त्यात प्रिफरन्स कोणाला द्यायचा, तर मग आपलीच जर सबकास्ट असेल तर त्याला जास्त प्रिफरन्स. तर पहिलं जे ओपिनियन आहे की आपल्या जातीतल्या मुलीशी लग्न करावं, आणि दुसरं जे ओपिनियन असतं ते बाबारे प्रतिष्ठित माणसाच्या मुलीशी लग्न करावं. श्रीमंत जिथून चांगला हुंडा मिळेल, आता हुंडा हा शब्द वापरत नाही कोणी, पण मुलगी चांगल्या घराण्यातली प्रतिष्ठित श्रीमंत घराण्याची असेल तर फारच चांगलं. ह्या दोन ज्या अटी असतात पालकांच्या इथे रेकॉर्ड झालेल्या असतात. मग ह्या दोन अटीच्या सॅटिस्फाय झाल्या तर बाकीच्या अटी ते स्थितील करतात. रूपाने थोडीशी डावी असेल चालेल, शिक्षणात थोडी कमी असेल चालेल, अर्थात हे ओपिनियन असतं लक्षात घ्या. त्याच्या बालक भागामध्ये डिझायर्स आणि इमोशन्स असतात. प्रत्येकाची इच्छा असते की आपण एका अतिशय सुंदर अशा मुलीशी लग्न करा, जणू काही ऐश्वर्या राय किंवा करीना कपूर. प्रत्येकाची इच्छा असते की सौंदर्यावर आकर्षण असतं. आता त्याच्या एखाद्या मुलीवर प्रेम असतं आणि त्या मुलीशी त्याला लग्न करायचं असतं. ह्या भागातलं ओपिनियन रेकॉर्डिंग वेगळं आहे, ह्या भागातलं रेकॉर्डिंग वेगळं आहे. ह्या दोन रेकॉर्डिंग मधलं त्याला गोष्टींमधलं त्याला निवड करायची आहे. ही निवड करताना हा ऍडल्ट जर पॉवरफुल असेल तर ते योग्य निर्णय घेईल. तो पालकांच्या दबावाखाली निर्णय घेणार नाही आणि किंवा बालक भागाच्या दबावाखाली निर्णय घेणार नाही. हा ऍडल्ट जर कमकुवत असेल तर मग जो पॉवरफुल असेल त्याच्या दबावाखाली निर्णय घेईल. हा ऍडल्ट कमकुवत असेल, ऍडल्ट मध्ये काय असतं आपल्याला माहितच आहे, नॉलेज वन, पण कमकुवत आहे. याला पालकांचा दडपण जुगारून देता येत नाहीये किंवा बालक भागातल्या इच्छा बाजूला ठेवता येत नाही. समजा हा कमकुवत आहे आणि हा पॉवरफुल आहे पालक, तर पालकांच्या मताप्रमाणे निर्णय घेईल. पालक म्हणते अमुक एक मुलगी अमुक जातीची प्रतिष्ठित माणसाची, ठीक आहे, मान्य आहे. आणि लग्न झाल्यानंतर मात्र मग तो दुःखी होईल. त्याच्या मनाप्रमाणे झालेलं नसतंय, त्याला एक ऍडजस्ट करायला लागणार आहे, त्या आयुष्यभर दुःख भोगायला लागणार आहे. हा भाग पॉवरफुल नसल्यामुळे. समजा हा भाग पॉवरफुल आहे, हा तेवढा पॉवरफुल नाहीये, हा पॉवरफुल नाही, हाही पॉवरफुल नाहीये, हा भाग जास्त पॉवरफुल आहे, तर तो इच्छा आणि भावनांच्या मागे धावत जाईल. मग तो अशक्य आणि अप्राप्त गोष्टींच्या मागे धावत जाईल. त्याची इच्छा झाली की करीना कपूरशी लग्न करावं, तिच्या पाठीमागे तो धावत जाईल. आपली इच्छा योग्य आहे का आणि ती इच्छा पूर्ण होणार आहे का? किती इच्छा झाली करीना कपूरशी लग्न करण्याची तरी ती त्याच्याशी लग्न करायला तयार होणार आहे का? हा शक्यतेचा विचार करायला लागेल. हा विचार अडल्ट करतो, पण हा पॉवरफुल नाही आहे, अशक्य गोष्टीच्या मागे धावायचं. बऱ्याच वेळा असं घडतं, माणसं इच्छेच्या आणि भावनांच्या पाठीमागे धावत जातात, शक्य आणि अशक्यतेचा विचार करत नाही, अशक्य अप्राप्त गोष्टींच्या पाठीमागे धावत जातात. आणि एखाद्या वेळेला त्यांची अवस्था मुकेश अग्रवाल सारखी होईल. तुम्हाला आठवलं मुकेश अग्रवाल कोण होता? का रेखाचा नवरा. रेखा ह्या नटीने भारतातली नंबर 1 ती नटी होती साधारणतः 80च्या सुमारास. मुकेश अग्रवाल नावाच्या दिल्लीच्या एका अतिशय साधारण अशा एका बिझनेसमॅनशी लग्न केलं. सगळ्या जगाला आणि भारताला आश्चर्य वाटलं की एवढी मोठी नटी आणि एवढा साधा माणूस कसं काय त्याने निवडलं. आणि नंतर 6 महिन्यात मुकेश अग्रवालने आत्महत्या करून घेतली. काय कारणात माहिती नाहीये, पण बहुतेक हे अशक्य आणि अप्राप्त गोष्ट एखाद्या वेळेला नशिबाने मिळते पण सुख लाभत नाही, असं त्याचा अर्थ आहे. तर कुठलाही निर्णय घेताना पालकांच्या दडपणाखाली घेतला जातो किंवा ह्याच्या दडपणाखाली घेतला जातो, डिझायर्स आणि इमोशन्स,
पण मुख्य म्हणजे हा भाग पॉवरफुल केला तर मग योग्य निर्णय घेता येणार आहे. हा भाग पॉवरफुल कसा करायचा. तर मग प्रत्येक भागाचा विकास कसा होतो आपण बघूया. पालक भागाचा जो विकास जो आहे साधारणतः जन्मापासून सुरू होत आहे. त्यातलं रेकॉर्डिंग जे आहे ते जन्मापासून सुरू होत आहे आणि 5 वर्षापर्यंत पूर्ण होत आहे. जे काही पालकांना देण्यासारखं असतं ते साधारणतः 5 वर्षापर्यंत देऊन पूर्ण होतं. नवीन काही देण्यासारखं पालकांच्या जवळ शिल्लक उरत नाही. जे काही संस्कार करायचे आहेत ते 5 वर्षापर्यंत जवळपास पूर्ण होतात. नवीन काही संस्कार पालक नंतर देऊ शकणार नाही, करू शकणार नाही. तर 5 वर्षापर्यंत सांगितलं नाही की चोरी करू नको आणि शिव्या देऊ नको, तर खोटं बोलू नको, नंतर सांगून फारसा फायदा होणार नाही. तर याचा जो विकास जो आहे तो 5 वर्षापर्यंत पूर्ण होईल. बालक भागाचं रेकॉर्डिंग सुद्धा बर्थ टू 5 इयर्स पूर्ण होत आहे. ज्या इच्छा आणि भावना डेव्हलप व्हायच्या त्या सगळ्या भावना आणि इच्छा डेव्हलपमेंट 5 वर्ष पूर्ण होत आहे. नंतर मग सगळ्या रिप्ले होत राहतात त्या. अडल्ट भागाचा विकास मात्र वयाच्या 7व्या-8व्या महिन्यापासून सुरू होतो. तो लाईफ लॉंग सुरू राहतो, आयुष्यभर सुरू राहतो. कोणी असं म्हणेल की काय करणार बाबा, आमच्या लहानपणी आमच्या पालकांनी आमच्याकडे फारसं लक्ष पुरवलेलं नव्हतं, त्यामुळे आता माझ्या जीवनाला काही अर्थ नाहीये. तसं निराश आणि हताश होण्याचं काही कारण नाहीये. अजूनही इथून पुढे आपल्याला आपला अडल्ट भाग विकसित करता येणार आहे. किती वेळ असं झालं असू द्या, 25, 40, 50, 60, अजूनही आपल्याला आपला अडल्ट भाग विकसित करता येणार आहे. पण 7व्या-8व्या महिन्यापासून का, बर्थ पासून का नाही, आपण बघूया. तर मूल जेव्हा 7-8 महिन्याचं होतं तेव्हा त्याच्या परिस्थितीमध्ये एक फरक पडतो. मूल रांगायला लागतं आणि मोबाईल होतो. पूर्वी मूल एका ठिकाणी पडलेलं असतं, त्याला फारसं हलता येत नाहीये. एक खेळणं जरा 5-6 फूट लांब असेल, ते खेळणं त्याला दिसतं पण तिथपर्यंत त्याला पोहोचता येत नाही. तसं मूल रांगायला लागतं आणि मग त्या खेळण्यापर्यंत जाऊन पोहोचतं. ते खेळणं हातात घेतं, तोंडात घालतं. त्या खेळण्याची चव कशी आहे, त्याचा स्पर्श कसा आहे, हे सगळं ज्ञान त्याला होतं. स्वतःच्या अनुभवाने मिळालेलं ज्ञान, हे ज्ञान त्याच्या प्रौढ भागामध्ये रेकॉर्ड होतं. आणि त्याचा प्रौढ भाग डेव्हलप व्हायला तयार होतो. Child start crawling and becomes mobile and start exploring. आणि मग खेळणं घ्यायचं, ते बघायचं, ते तोडायचं, फोडायचं, आत काय बघायचं. मुलांच्या सगळ्या कुतूहल असतात त्याच्यामध्ये, त्याच्या आत काय आहे ते ना बघायची खूप इच्छा असते. किती सुंदर खेळणं असेल तर त्याच्या आत काय आहे ते तोडतात. आणि मग स्वतःचा अनुभव त्याला मिळतो आणि हा अनुभवातनं त्याचं ज्ञान वाढत जातं आणि गेन्स नॉलेज. आणि मग हळूहळू ते शाळेत जायला लागतं, प्री स्कूलमध्ये जातं, शाळेत जातं, शिक्षकांकडे शिकतं, समाजाकडनं शिकतं, नातेवाईकांकडे शिकतं, त्याच्या स्वतःच्या वयाची जी मुलं जी असतात त्यांच्याबरोबर खेळताना शिकत जातं. आणि असं शिकत असताना त्याच्या अनुभवातनं जे काही सगळं ज्ञान होते सगळं ज्ञान त्याच्या प्रौढ भागामध्ये रेकॉर्ड होतं. आणि हे सेल्फ गेन नॉलेज इज रेकॉर्ड इन अडल्ट अँड अडल्ट स्टार्ट डेव्हलपिंग. ही डेव्हलपमेंट ऑफ अडल्ट ही आयुष्यभराची प्रोसेस आहे. लहानपणी नसेल डेव्हलप झाला काय हरकत नाहीये, इथून आज आपल्याला पुढे मार्गक्रमण करता येणार आहे. तर डेव्हलपमेंट ऑफ अडल्ट लहानपणी मात्र डिपेंड्स ऑन गुड पेरेंट्स और अलर्ट पेरेंट. लहानपणी ते पालक जर चांगले असतील आणि अलर्ट म्हणजे जागरूक असतील तर त्या मुलाचा अडल्ट भाग चांगला तयार होतो. जागरूक पालक म्हणजे काय, जे पालक मुलांना योग्य ते शिकवतात, योग्य ते मार्गदर्शन करतात आणि एकांगी काही शिकवत नाही, तेव्हा त्या मुलाचा हा भाग चांगला तयार होतो. एकांगी शिकवणं म्हणजे काय,
पालक म्हणतात आपला धर्म श्रेष्ठ, इथे रेकॉर्ड होईल. आणि मग मूल शाळेत झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या वर्गात असताना महात्मा गांधींच्या चरित्रावर एक धडा तो वाचतो. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की महात्मा गांधी एक थोर गृहस्थ होऊन गेलेत, आपले राष्ट्रपिता आहेत. आणि मग महात्मा गांधींना म्हणायचे की सर्व धर्म समान. शाळेमध्ये शिकलेलं इथे रेकॉर्ड होतं ऍडल्ट मध्ये. तर मग इथली माहिती आणि इथली माहिती यामध्ये विसंगती आहे, सुसंगती नाहीये. पालक म्हणतात आपला धर्म श्रेष्ठ, महात्मा गांधी म्हणतात आपला सगळे धर्म समान. कोण बरोबर, कोणाचं मत योग्य, कोणाच्या मताप्रमाणे वागायला पाहिजे. आणि मग त्याचा गोंधळ उडतो आणि त्याचा कॉन्फिडन्स कमी होतो. पालक भागातलं ज्ञान आणि अडल्ट भागातलं ज्ञान ह्यामध्ये जर विसंगती जर असेल तर ह्याचा कॉन्फिडन्स कमी होतो. कारण पालकांनी एकांगी शिकवलेलं असतं. पण जे पालक एकांगी काही शिकवत नाहीये, जे पालक लहानपणा शिकवतात की सगळे धर्म समान, सगळ्या जाती समान, आणि मोठेपणी त्याला जाणवतं, त्याप्रमाणे त्याचा विकास चांगला होतो. आणि पालकांनी जर एकांगी शिकवलं, आपली एकांगी मतं जर मुलाच्या मनावर बिंबवायला सुरुवात केली तर मोठेपणे त्याचा गोंधळ उडतो, कॉन्फिडन्स कमी होतो. त्याचबरोबर शिकण्याच्या सगळ्या संधी उपलब्ध करून देतात. मग त्याला काय पाहिजे, पुस्तकं आणि आणखी काय जे आहेत ते सगळं त्याला उपलब्ध करून देतात. अर्थात पालकांच्या आर्थिक बाबीवर अवलंबून आहे ते. पण आता हा प्रॉब्लेम आताच्या पिढीमध्ये नाही राहिलेला आहे. पूर्वी 50-60 वर्ष हा प्रॉब्लेम खूप होता. 5-7 मुलं असायची, सगळ्याच मुलांना सारखं शिकवणं पालकांना जमायचं नाही. मग त्या मुलींना शिकवायचेच नाही, मुलांना शिकवायचे. पण आता हा प्रॉब्लेम नाहीये. आता मुलगी असो की मुलगा असो, त्यांच्या शिक्षणाकडे पालक योग्य निर्णय, योग्य मार्गदर्शन करतात, संधी उपलब्ध करून देतात. आणि त्याचबरोबर चुका करण्याची संधी देतात. चुका करण्याची संधी म्हणजे काय, काही पालक असे असतात, मुलाला म्हणतात जा रे पाणी घेऊन ये. मुलगा असता 3-4 वर्षाचा, आणि त्याने जर काचेच्या ग्लासमध्ये पाणी जर आणलं तर त्याच्यावर ओरडतात, म्हणतात गाढवा मूर्खा, मी तुला किती वेळा सांगितलं काचेच्या ग्लासमध्ये पाणी आणू नकोस म्हणून. मूर्ख, बेकल कुठला म्हणजे जा स्टीलच्या ग्लासमध्ये घेऊन ये. त्याला टोकतात, रागावतात, त्याचा कॉन्फिडन्स कमी करतात. पण जे पालक असं म्हणतात काही हरकत नाही, आज ना उद्या आपल्या मुलाला काचेचा ग्लास हातात कसा वापरायचा, त्याचं ज्ञान, त्याचं कौशल्य, त्याचा अनुभव आणि ह्याचा आत्मविश्वास तर यायला हवा. आज फुटेल उद्या फुटणार नाही, अशी जे पालक मुलांना चुका करण्याची संधी देतात, तेव्हा ह्या संधीमधनं त्या मुलाचा प्रौढभाग चांगला विकसित होतो. काही पालक मुलांना 10 रुपयाची कोथिंबीर आणायला सुद्धा परवानगी देत नाहीत. नाही, तो वाईट आणेल आणि ते पैसे जास्त खर्च करेल. नाही, त्याला कोथिंबीर कशी निवडायची आणि कशी आणायची ह्याचं ज्ञान जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही तोपर्यंत मिळत नाही. आणि त्याचबरोबर जे पालक मुलाला प्रेम, जिव्हाळा आणि आस्था देतात, हे फार महत्वाचं आहे. कारण पालकांचं जे मार्गदर्शन आहे ते ह्याच्याबरोबर जसं आहे, प्रेम, जिव्हाळा, आस्था, तर मग ते रेकॉर्डिंग खूप पॉवरफुल होतं. तर जागरूक पालक जे असतात मुलांना योग्य ते शिकवतात, मार्गदर्शन करतात, एकांगी शिकवत नाही वगैरे, तेव्हा हा प्रौढभाग चांगला विकसित होतो. हा विकसित झाला की मग ह्याला जीवनामध्ये योग्य निर्णय योग्य वेळेवर घेता येतो. आणि हा सतत विकसित होऊ शकतो, पालक नसले तरी होऊ शकतोय. पालकच पाहिजे असं काही नाहीये, दुर्दैवाने पालक नाही आहेत असं होतं बऱ्याच वेळेला, किंवा मध्येच पालक निघून जातात, त्यावेळेला दुसरं कोणीतरी त्यांचे पालक म्हणून जागा घेतात. आता हे तिन्ही भाग आपण बघितलेले आहेत. दुर्दैवाने कधी कधी एखादा भाग व्यवस्थित डेव्हलप होत नाही, त्यातलं रेकॉर्डिंग व्यवस्थित होत नाही, आणि मग असं जर झालं तर त्या मुलाच्या पुढील आयुष्यावर काय परिणाम होईल हे आपण बघूया.
तर आपण पालक भागाचं बघूया. पालक भागाचं रेकॉर्डिंग जरा व्यवस्थित नाही झालेलं आहे. पालक भाग डिफेक्टिव्ह झालेला आहे. पालक भागामध्ये दोन भाग असतात, मदर आणि फादर. आणि हे रेकॉर्डिंग जरा डिफेक्टिव्ह आहे. मग काय होईल? त्याच्यामध्ये दोन भाग असतात, फादर, मदर. आणि ह्या दोन्हीकडनं रेकॉर्डिंग हवं असतं, आई आणि वडील. या दोन्हीकडनं जेव्हा रेकॉर्डिंग होतं आणि रेकॉर्डिंग व्यवस्थित म्हणजे दोघांकडनं जे ज्ञान मिळतं ते व्यवस्थित मिळतं, त्यावेळेला रेकॉर्डिंग चांगलं होतं. पण कधी कधी हे रेकॉर्डिंग जरा खराब होतं. केव्हा खराब होतं ते आपण बघूया. पालक भाग कमकुवत केव्हा होईल? जेव्हा पालक नसतात तेव्हा. दुर्दैवाने आई वडील दोघंही नाहीये. दुर्दैव. अर्थात कोणीतरी ही जागा भरून काढतं. किंवा एकच पालक आहे, आई किंवा वडील. त्यावेळेला आजी आजोबा काका मामा मावशी ही जागा आईची किंवा वडिलांची भरून काढतात. नाही असं नाहीये, आणि चांगलं वाढवतात. पण काही वेळेला जागा भरून निघत. आणि असं जर झालं तर मग ह्या भागाचा रेकॉर्डिंग जरा कमकुवत होईल, पॉवरफुल होणार नाही. त्याला भाग कमकुवत होतो. जर मूल अनाथ आहे, अनाथालयात वाढत आहे, तर हे रेकॉर्डिंग बरंच कमकुवत होईल. तर अनाथालयामध्ये खायला प्यायला सरकारकडनं मिळतही, परंतु प्रेम, जिव्हाळा, आस्था मात्र मिळत नाही. आणि मग हे रेकॉर्डिंग कमकुवत होतं. तर हे दुर्दैव आहे, हा भाग कमकुवत होतो. आणखी केव्हा कमकुवत होईल? जेव्हा पालकांमध्ये खूप वाद असतात. त्या दोघांच्या मध्ये, आई आणि वडिलांच्या मध्ये सुसंवाद नाहीये, वाद आहे. तेव्हा रेकॉर्डिंग अतिशय कमकुवत होईल. जेव्हा त्यांच्यामध्ये सारखी भांडणं होतात, खूप संघर्ष असतो, त्यांचा पटत नाही मुळीच, तेव्हा पालक वेगळे झालेले आहेत, घटस्फोट झालेला आहे, तेव्हा मात्र पालक भाग खूपच कमकुवत होतो. दोन्हीकडे रेकॉर्डिंग असेल आणि संवाद चांगला असेल तर रेकॉर्डिंग चांगलं होतं, प्रेम जेव्हा आस्था मिळत आहे. परंतु यांच्यामध्ये जो संघर्ष आहे, भांडणं आहेत, तर त्यावेळेला पालक भाग कमकुवत होतो आणि मग प्रौढ भाग सुद्धा कमकुवत होतं, कारण प्रौढ भागाचं डेव्हलपमेंट पालक भागावर अवलंबून आहे. त्यामुळे लहान असतं त्याला लहानपणी ठरवता येत नाहीये कोण बरोबर कोण चूक आहे, आणि त्याची तेवढी कॅपॅसिटी नसते. आणि मग हे रेकॉर्डिंग त्याचा कोपऱ्यात फेकतो. जसं आपल्या टेप रेकॉर्डरवर आपण काय रेकॉर्ड करत आहोत, आपलं स्वतःचं गाणं किंवा आणखी कोणाचं तरी, त्याचबरोबर बाहेरचा डिस्टर्बन्स जर रेकॉर्ड जर झाला तर ती टेप आपण परत वाजवत नाही, ती आपण एका कोपऱ्यात फेकून देतो. तसं पालकांच्या मध्ये विसंवाद आहे, तर हे त्याच्या मेंदूमध्ये खूप गोंधळ होतो आणि ही सगळी पालक भागातली टेप तो एका कोपऱ्यात फेकून देतो. मूल लहानपणी ठरवू शकत नाही कोण बरोबर कोण चूक, खूप गोंधळ उडतो, संपूर्ण पालक टेप कोपऱ्यात फेकून देतो. आणि पालक टेप कोपऱ्यात फेकून दिल्यामुळे वाईट गोष्टींबरोबर चांगली गोष्ट सुद्धा कोपऱ्यात फेकली जाते. पालक स्वतः किती भांडत असले तरी मुलांना मात्र शिस्त लावत असतात, संयम शिकवत असतात, कंट्रोल ठेवा असं शिकत असतात. पण वाईट गोष्टी बरोबर चांगली गोष्ट सुद्धा कोपऱ्यात फेकली जाते. असा मुलगा आयुष्यात पुढे कसा वागेल? असा मुलगा स्वैर आणि बेछूट वागेल, बेबंद, मनाला येईल तसं वागणारा, बेशिस्त, असामाजिक असं वर्तन होईल. व्हॅगाबॉन्ड,
अँटी सोशल, क्रिमिनल असं त्याचं व्यक्तिमत्व तयार होईल. चोरी करेल, दरोडा घालेल, लुटालूट करेल, म्हणाले तोच का? कारण हा भाग कमकुवत झालेला आहे. हा भाग कमकुवत झालेला आहे तर हाही ऍडल्ट कमकुवत होणार आहे. कारण आपण बघितलेला आहे ऍडल्टचा विकास हा जागरूक पेरेंटवर अवलंबून आहे. हे दोन्ही भाग कमकुवत आहे. फक्त हा भाग शिल्लक आहे चाइल्ड, आणि हा शिल्लक असेल तर इच्छा आणि भावना शिल्लक असतील. या इच्छा अनावर असतील, भावना अनावर होतील. त्या इच्छांवर अंकुश ठेवणारा पालक भाग नाही, आणि काय योग्य काय अयोग्य ठरवणारा ऍडल्ट भाग नाहीये. इच्छा आणि भावना अनावर झाले, अंकुश झालेले आहेत. मनाला तसं वागेल. मग तो म्हणाल माझी इच्छा झाली ना दुसऱ्याची वस्तू लुटणार, माझी इच्छा झाली ना मी बलात्कार करणार, त्या मुलीचं काय होईल मला काही देणं घेणं नाही. असा अतिशय बेशिस्त, असामाजिक, अँटी सोशल, क्रिमिनल मेंटॅलिटीचा तो मुलगा होईल. जर हा भाग कमकुवत झाला तर हा कमकुवत झाला तर हा कमकुवत होईल ऍडल्ट, आणि मग असं त्याचं व्यक्तिमत्व होईल. बालक भागाचं रेकॉर्डिंगचं कमकुवत झालं तर काय हे आपल्याला बघायचं. आता या भागामध्ये इच्छा असतात आणि भावना असतात. त्या इच्छा आणि भावना दाबल्या जातात. असं केव्हा होईल आपण बघूया. कमकुवत केव्हा होतो? जेव्हा पालक अतिशय शिस्तप्रिय असतात आणि अतिशय कठोर असतात. पालकांनी शिस्त लावायलाच पाहिजे, संयम शिकवायलाच पाहिजे, पण काही पालक अतिरेकी शिस्तप्रिय असतात. मी म्हणेल तसंच तू वागायचं, याच्या पलीकडे तू गेला तर खबरदार, असंच करायचं, इथेच बसायचं, असंच उठायचं, असंच काम करायचं, बाहेर खेळायला जायचं नाही, मित्रांबरोबर खेळायला जायचं नाही, वगैरे वगैरे. अतिशय शिस्तप्रिय आणि अतिशय कठोर असतात. त्या मुलाला कुठलीही इच्छा उपभोगू देत नाही आणि भावना व्यक्त करू देत नाही. त्याला शिस्तीच्या दबडग्याखाली दाबून टाकतात. त्याला आनंद उपभोगूच देत नाही. सारखं टोकतात, हे करू नको, तिथे करू नको, तू असं काय केलं, तू असं काय केलं, सारखं. तो घाबरतो, याला कॉन्फिडन्स येत नाही की कसं वागावं, काय करावं कळत नाही. त्याच्या सर्व इच्छा आणि भावना दाबल्या जातात. मग आनंदाचा प्रसंग झाला तरी आनंद होत नाही त्याला, आणि दुःखाचा प्रसंग झाला तरी दुःख होत नाही. असा मुलगा पुढील वर्षात कसा वागेल? त्याचं जीवन अतिशय रुक्ष, बेचव, निरस, कळाहीन असं त्याचं आयुष्य, असं तो आयुष्य जगतो. त्याच्या जीवनातील सगळे उत्स्फूर्तता नष्ट होते. त्याला उत्साह नाही तुझे, काही करून असं वाटतंय. पालकांनी काही सांगितलं, स्वतःहून त्या काम करण्याची त्याची इच्छाच होत नाही, कारण पालकांनी त्याला तसा परवानगीच दिलेली नसते. त्या स्वतःच्या मताप्रमाणे तू वाग, खेळ, काम कर. आणि हा ड्रायव्हिंग फोर्स ऑफ लाईफ इथे असतं चाइल्ड मध्ये. सगळ्या इच्छा असतात, जगण्याची इच्छा आणि सुख मिळवण्याची इच्छा. राम और श्याम आणि दुसरा सीता और गीता, दोन सिनेमे आपण बघितलेले असतील, अतिशय लोकप्रिय सिनेमे आहेत, आपल्या सगळ्यांना माहितच आहे. राम अतिशय दुबळ्या दबलेल्या व्यक्तिमत्वाचा होता आणि श्याम अतिशय उत्स्फूर्त होता, तुम्हाला माहिती आहे. या सीता तसंच आहे. सीतेच्या सगळ्या इच्छा आणि भावना दाबल्या गेलेल्या होत्या. सीतेवर आणि रामवर तिच्या पालकांनी, जे काही पालक ऍक्च्युअल पालक नव्हते म्हणून ते जे काही त्याचे सांभाळ करणारे पालक होते, त्या पालकांनी अतिशय कठोर त्यांना वागणूक दिली, रामला आणि सीतेला. आणि त्यांचं व्यक्तिमत्व किती दुबळं झालं, आणि तेच श्याम आणि गीता यांचं व्यक्तिमत्व किती उत्स्फूर्त झालं हे आपल्याला या उदाहरणानं कळून येईल. पालक अतिशय कठोर आहेत, शिस्तप्रिय आहेत, मुलांना मनाप्रमाणे वागू देत नाहीये, भावना आणि इच्छा दाबल्या जातात. त्याचं आयुष्य रुक्ष, बेचव, निराश, कळाहीन होतं. आनंदाचा प्रसंग आला तर आनंद होत नाही, दुःखाचा झाला तर दुःख होत नाहीये. उदाहरण आपण बघितले. गोपू काळे यांची एक कथा आहे. जे.के. मालवणकर यावर एक मराठीमध्ये एपिसोड आलेला होता खूप वर्षापूर्वी, जवळपास 25-30 वर्ष झाली, मला अजून आठवतंय, ती कथा आठवते. जे.के. मालवणकर, त्याला सगळे लोक जे.के. असं म्हणायचे. ऑफिसमध्ये, कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये तो टायपिस्ट कारकून होता. अनाथ होता, अनाथालयात वाढलेला होता.
पण तो जेव्हा नोकरीला लागला, त्याला नोकरी मिळाली आणि तो अतिशय लोकप्रिय असा तो झाला. तो नंतर त्यांच्या सहकाऱ्यांच्या मध्ये एकदा कॉर्पोरेशनचे कमिशनर साहेब कॉर्पोरेशनच्या त्या ऑफिसला भेट देण्याकरता येतात आणि सहज सगळे सेक्शन बघितल्यानंतर त्यांच्या मनात इच्छा होते की जरा गच्चीवर जाऊन बघावं, कॉर्पोरेशन गच्चीवर काय आहे, कोण काय करताय तिथे. तर तिथे गच्चीवर हा JK पतंग उडवताना दिसला. आता आश्चर्याची गोष्ट होती की ऑफिस मधल्या बिल्डिंगवर पतंग आणि JK त्याच ऑफिसमध्ये काम करतोय. ड्युटीवर असताना पतंग उडवणे. त्याला विचारतात तू कुठे काम करतोय? मी इथल्याच ऑफिसमध्ये काम करतोय. आणि तू पतंग उडवताय, तुला ड्युटी वगैरे काही नाही का? तो म्हणतो नाही, आज मी CL घेतलेली. चौकशी करतात, खरोखरच त्याने CL घेतलेली असते, कॅज्युअल लीव्ह. त्याला विचारतात का रे CL घेऊन तुला पतंग उडव असं वाटलं? तो म्हणाला हो, काय करणार, माझं आयुष्य अनाथालयात गेलं. अनाथालयामध्ये प्रचंड मारहाण आणि धाक त्याच्याखाली वावरावं लागलंय. बराच वेळेला जेवताना श्लोक म्हटला नाही म्हणून पाठीवर अनेक वेताचे घाव मला सोसावे लागले होते. मी माझं बालपण विसरून गेलेलो आहे, जगूच शकलो नाही. बालपण माझं हरवलेलं आहे. म्हणून आता मोठेपणी या वयात मला जेव्हा इच्छा होईल तेव्हा कॅज्युअल लीव्ह टाकून सुद्धा पतंग उडवण्याचा आनंद मी उपभोगू इच्छितो. मला माझं बालपण परत हरवलेलं हवं असतं, म्हणून त्याकरता मी असा तो आनंद उपभोगतो. सुंदर कथा आहे ती. आता आपण प्रौढ भागाकडे वळूया. हा भाग कमकुवत त्यावर बघितलाय. पालक नाहीत किंवा मूल अनाथ आहे किंवा पालकांमध्ये संघर्ष आहे, घटस्फोट झालेला आहे. हा भाग चाइल्ड केव्हा कमकुवत होईल? पालक आहेत पण अतिशय कठोर आहेत, अतिशय शिस्तप्रिय आहेत. हा भाग कमकुवत केव्हा होईल हे आपल्याला बघायचं आहे. आयडंट भाग जो आहे तो अनालिसिस अँड डिसिजन मेकिंग पार्ट. हा भाग जर कमकुवत झाला, रेकॉर्डिंग कमकुवत झालं, तर याला निर्णय घेता येणार नाही, विश्लेषण करता येणार नाही. हा माणूस मानसिक दृष्ट्या दुर्बळ आणि मानसिक रुग्ण होईल. मनोरुग्ण आणि मनोदुर्बळ. 10वीला आपण बघतोय, 10वीला नापास झाला, काही मुलं आत्महत्या करतात. त्यांचा हा भाग तेवढा पॉवरफुल झालेला नसतो. 10वीला नापास झालाय, ते विश्लेषण काय करतात, काही अर्थ नाही त्या जीवनामध्ये, माझे आयुष्य वाया गेलेलं आहे, संपवून टाकावं आपलं आयुष्य. निर्णय घेतात आत्महत्येचा, कारण त्यांचं मन दुर्बळ आहे, तर ते मनोरुग्ण आहे. ते योग्य निर्णय योग्य वेळ घेता यायला पाहिजे. अपयश सुद्धा मिळेल ह्याचे शक्यता गृहीत धरायला पाहिजे आणि त्याप्रमाणे मनाची तयारी ठेवली पाहिजे. ही तयारी नसते बऱ्याच लोकांची आणि मग ते आत्महत्या करतात, कारण त्यांना निर्णय घेता येत नाही, त्यांचं विश्लेषण चुकतं. आणि असं केव्हा होईल? पालक जेव्हा लहरी असतील. लहरी पालक म्हणजे का आपण व्यवस्थित बघणार आहोत. आपण बघितलेला पॅरेंट केव्हा कमकुवत होईल? पालक नाहीत किंवा अनाथ आहे, मूल किंवा एकच पालक आहे किंवा पालकांच्या मध्ये संघर्ष आहे, तेव्हा घटस्फोट झालेला आहे. हा भाग केव्हा कमकुवत होईल? चाइल्ड, जेव्हा पालक फार कठोर आणि शिस्तप्रिय आहे. हा भाग कमकुवत केव्हा होईल? जेव्हा लहरी पालक असतात तेव्हा. पॅव्लोव्ह नावाचा एक रशियन सायंटिस्ट होऊन गेला, त्याने काही प्रयोग केले, ते प्रयोग अतिशय गाजलेले आहेत, त्याला नोबेल प्राइज पण मिळालेला आहे साधारणतः 1905 साली. आणि सगळ्यांना हा प्रयोग माहिती आहे मला असं वाटतं. त्याने कुत्र्यावर प्रयोग केले. कुत्र्याला जेवण दाखवलं की त्याला तोंडातनं त्याच्या लाळ गळायची, हे त्याने लक्षात आलं की जेव्हा जेव्हा कुत्र्याला दिवसातनं आपण 4-5 वेळा जेवण देतो तेव्हा प्रत्येक वेळेला जेवण त्याला दिसलं, अन्न दिसलं की लाळ गळायची.
नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. आणि आपल्या बाबतीत असं होतं की आपल्या मनात एखाद्या डिशचे विचार आले की लगेच आपल्या तोंडाला पाणी सुटतं. कोणीतरी म्हणतं आंबा खाऊया, लगेच तोंडाला पाणी सुटतं नुसतं त्या विचाराने. त्या कुत्र्याला रोज दिवसातनं 4 वेळा जेव्हा जेवण द्यायचे तेव्हा त्याच्या अगोदर 10 मिनिटं अगोदर एक घंटी वाजवायची आणि नंतर 10 मिनिटाचं जेवण द्यायचे. एक 15-20 दिवस घंटी 10 मिनिटांनी जेवण, घंटी 10 मिनिटांनी जेवण, दिवसातनं 4 वेळा, असं जेव्हा त्याने अरेंजमेंट केली. सुरुवातीला 15 दिवस घंटी वाजवल्यावर काहीच व्हायचं नाही, जेवण दिसल्यावरच लाळ गळायची. ही लाळ कशी गळायची त्यांना कसं दिसायचं की त्यांनी त्याच्या पोटाला एक नळी जोडली आणि त्या नळीतनं लाळ केव्हा गळते याचा अभ्यास केला. घशाला नळी जोडली की 15 दिवस असं घंटी आणि जेवण असं त्यांनी अरेंजमेंट केल्यानंतर मग त्यांच्या असं लक्षात आलं की आता 15 दिवस झाल्यानंतर आता घंटी वाजवल्याबरोबरच कुत्र्याच्या तोंडातनं लाळ गळायची, जेवण न दिसता सुद्धा. जेवण 10 मिनिटांनी दाखवणार होत. अन्नाचं दृश्य त्याला दिसलंही नाही तरीही नुसती घंटी वाजवली तरी त्याच्या तोंडातनं लाळ गळायची. घंटी वाजवल्याबरोबर लाळ गळायला सुरुवात होऊ लागली आणि ह्याला त्याने नाव दिलेलं आहे अन्न न दिसता सुद्धा कंडिशन रिफ्लेक्स, प्रतिक्षिप्त क्रिया. त्याचं आमचं कंडिशनिंग झालं ते घंटी याचा अर्थ जेवण आणि मग घंटी वाजवली लगेच जेवणाचे विचार आणि विचार आले की लाळ गळायची. कंडिशन रिफ्लेक्स आपल्या बाबतीत घडत आहे. आपण असाच निर्णय काढत असतो, असं असं घडलं तर असं असं होईल. आकाशात ढग आले, पाऊस येणारे असं आपण अंदाज करतो. हा प्रयोग अतिशय गाजला. त्यानंतर पावलाने दुसरा प्रयोग केला. त्या प्रयोगाने त्यांनी काय केलं की एका कुत्र्याला वर्तुळ आणि अंडाकृती कसं ओळखायचं शिकवलं. सर्कल अँड ओव्हल, एक सर्कल हे ओव्हल, हे कसं ओळखायचं शिकवलं. काहीतरी अरेंजमेंट अशी होती, एका खोलीतनं दुसऱ्या खोलीत जायचं असेल तर 2च मार्ग होते, एक तर सर्कल पण उडी मारायची किंवा त्या ओव्हल फिगर पण उडी मारायची, अशी ती अरेंजमेंट होती. आणि बहुतेक या खोलीत तो असेल, दुसऱ्या खोलीत अन्न असायचं, इकडून तिकडे उडी मारणार अन्न जेवायला तो जायचं तिकडे. पण त्याने जर सर्कल पण उडी मारली तर त्याला उडी मारता यायची, जेवण मिळायचं. पण ओव्हल मधनं उडी मारली तर त्याला शॉक बसायचा. अशी काहीतरी अरेंजमेंट होती. मग तिकडनं इकडे यायचं तर परत तशीच अरेंजमेंट की सर्कल मधनं उडी मारली काही त्रास नाहीये, इथून उडी मारली अंडाकृतीतनं शॉक. 15-20 दिवस असं झालं आणि बरोबर मग तो इकडून तिकडे जायचं असेल, उडी मारायची असेल तर सर्कल पण उडी मारायचा आणि अंडाकृतीत उडी टाळायचा. त्या कुत्र्याचं हे ट्रेनिंग झालं की सर्कल म्हणजे काय, अंडाकृती म्हणजे काय. नंतर त्याने काय केलं, याच कुत्र्याला ओव्हल फिगर जी आहे ती सर्कल मध्ये बदलली. म्हणजे इथे तर सर्कल कायमच ठेवलं, पण इथे अंडाकृतीचं सर्कल केलं आणि मग यांची जागा सारखी बदलली. या सर्कल मध्ये शॉक बसायचा, इथनं जेवण मिळायचं, पण शॉक देण्याची जी पद्धत होती किंवा परिस्थिती होती ती त्यांनी बदलली. कधी इथनं शॉक बसायचा या सर्कल मधनं, कधी या सर्कल मध्ये शॉक बसायचा. आणि मग त्या कुत्र्याला प्रॉब्लेम यायला लागला, पलीकडे जायचंय, अन्न तर तिथे ठेवलेलं आहे, कुठून उडी मारू, इथून मारू तिथून मारू. इथून मागच्या वेळेला मारली होती त्यावेळेला काही त्रास झाला नाही, आता मारायची शॉक बसलेला आहे. मग नेक्स्ट टाइमला इथून तो टाळायचा, इथून मारायचा, आता इथे शॉक बसलेला आहे. कधी इथून शॉक बसायचा, कधी शॉक बसायचा आणि त्याची अरेंजमेंट सारखी बदलत राहायची. आणि असं केल्यानंतर मग त्यांच्या असं लक्षात आलं की हा जो कुत्रा होता
हा वेडा झाला. हा अगोदर अतिशय प्रेमळ शांत असा कुत्रा होता, फारसा भुंकायचा नाही. या परिस्थितीमध्ये गेल्यानंतर तो वेडा झाला. तो जोरजोराने भुंकायला लागला, चावी घ्यायला लागला आणि ठार वेडा झाला. तो इतका वेडा झाला की त्याला गोळी घालून ठार मारायला लागला. तो वेडा का झाला याचा त्याने अभ्यास केला, तेव्हा लक्षात आलं की परिस्थिती अनप्रेडिक्टेबल होती. त्या कुत्र्याला अंदाजच घेता येणार की कुठून गेला असताना जेवण मिळेल, कुठून गेला असताना शॉक मिळेल. कधी मिळायचं कधी नाही मिळायचं आणि त्याची उपासमार व्हायला लागली. आणि शॉक होईल या भीतीने, शॉक लागेल या भीतीने तो उपाशी राहायला लागला. मग भूक आवरली नाही, उडी मारली, कधी नाही बसला, अरे वा नाही बसला, छान झालंय. दुसऱ्या वेळेला परत उडी मारली, शॉक बसला. आणि असं अनप्रेडिक्टेबल सिच्युएशनमुळे, लहरी परिस्थितीमुळे कुत्रा वेडा झाला. परिस्थिती लहरी होती. माणसाच्या बाबतीत असंच घडतं. लहरी पालक असेल किंवा लहरी परिस्थिती असेल तर मुलांना योग्य निर्णय घेता येत नाही आणि त्यांचा गोंधळ उडतो, कॉन्फिडन्स येत नाही. पालकांनी शिस्तप्रिय असायलाच हवं, लाडी करायला हवे. पण पालक केव्हा बक्षीस देतील, कौतुक करतील आणि केव्हा शिक्षा करतील, रागावतील, ह्याचा नेमका अंदाज मुलांना यायला हवा. की चांगलं काम केलं बक्षीस द्यायला पाहिजे, कौतुक करायला पाहिजे, आणि चूक केली तर शिक्षा करायला पाहिजे. हे जेव्हा व्यवस्थित होत असेल तर मुलांना गोंधळ होत नाही आणि मग त्यांना कळतं की पालकांना काय हवं आहे आणि काय चांगलं आहे, काय योग्य आहे, काय चूक आहे. पण आणि चांगलं केलं तर कौतुक करायला हवं आणि वाईट केलं तर रागवायला हवं. पण कधी कधी चांगलं केलं तर कौतुक करत नाही आणि वाईट केलं तर रागवतही नाही. असं जर असेल तर मग परत गोंधळ उडतो. आणि जे कौतुक आणि शिक्षा जी आहे ते प्रपोर्शनेट पाहिजे, प्रपोर्शनेट रिवॉर्ड आणि पनिशमेंट. म्हणजे लहान अचिव्हमेंट करता लहान बक्षीस आणि लहान मोठ्या अचिव्हमेंट करता मोठं बक्षीस, लहान चुकी करता लहान शिक्षा आणि मोठ्या चुकी करता मोठी शिक्षा, असं प्रमाणात बक्षीस आणि शिक्षा द्यायला पाहिजे. बक्षीस आणि शिक्षा हे यशाच्या किंवा प्रमादाच्या, चुकीच्या प्रमाणात हवा. पण असं बऱ्याच वेळेला घडत नाही. लहान गोष्टी लहान बक्षीस पाहिजे, मोठ्याकडे मोठं बक्षीस पाहिजे. लहान चुकीला लहान शिक्षा, मोठ्या चुकीला मोठी शिक्षा. पण कधी कधी काय होत आहे, पहिला आला म्हणून हिरो होंडा घेऊन गेली. पालक काय की अतिशय अतिरेकी कौतुक करणारे आहेत की आपला मुलगा पहिला आला, घे हिरो होंडा. पहिलीच जर पहिला आला, हिरो होंडा घेऊन दिली, तर 10वीत पहिला येऊ दे किंवा पास होऊ दे, त्याला तर विमान घेऊन द्यायला लागेल. हे अतिरेकी झालेलं आहे. लहरी पालक, लहरी परिस्थिती. पण चांगलं केलं तर कधी कौतुक करतील, कधी करणार नाही. वाईट केलं तर कधी रागवतील, कधी रागवणार नाही आहेत. मुलांचा गोंधळ उडतो. लहान चुकीला मोठी शिक्षा केली तर अन्यायाची भावना निर्माण होते. आपण बघूया, सकाळी पालक, आई किंवा वडील दोघे जेव्हा ऑफिसला जायला निघतात तेव्हा मुलाला जवळ घेतात, त्याची पापी घेतात, कौतुक करतात, त्याला सांगतात हा चांगलं राहायचं आज, आम्ही ऑफिसमध्ये जातो आणि काही त्रास द्यायचा नाही आजीला वगैरे. आणि मग सकाळी चांगलं प्रेम करतात, लाड करतात, कौतुक करतात, ऑफिसला चालले जातात. संध्याकाळी ऑफिसमध्ये आल्यानंतर मात्र ते मूल जेव्हा त्यांच्याकडे जातं तेव्हा ते मुलाला हळहळ करतात. दिवसभर ऑफिसच्या कामामुळे वैताग आलेला असतो, टेन्शन वाढलेलं असतं, बीपी वाढलेलं असतं, ट्रॅफिक जाम झालेला असतो, 2 तास यायला उशीर झालेला असतो, डोकं भणभणत असतं. आणि जेव्हा पालक घरात शिरतात, मूल
धावतं त्यांच्याकडे, पालकांच्याकडे, आणि पालकांना त्यावेळेला त्या नको असतं, ते त्याला हडळ करतात. हे तुला किती वेळा सांगितलं ना, आताही माझ्याला त्रास होते, माझं डोकं दुखत आहे, तू तिकडे जा. त्या मुलाला कळत नाही की सकाळी एवढे प्रेमळ असणारे पालक यांना संध्याकाळी काय होत, त्याचा गोंधळ होतो. वडील असतील तरी गोंधळ होतो, आई असेल तर तरी गोंधळ होतो. कारण आईला स्वतः तीच परिस्थिती असते, दिवसभर ऑफिसचं काम झालेलं असतं आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर डोकं भणभण करत असतं, आणि त्यात परत स्वयंपाकाचं टेन्शन असतं, केव्हा एकदा स्वयंपाक करतो असं झालेलं असतं, आणि ते मूल त्या आईजवळ येतं आणि आई त्याला हडहड करते. त्या मुलाला कळत नाही की सकाळी एवढी प्रेमळ असणारी आई त्याला संध्याकाळी काय. कितीही जरी तुम्हाला वैताग आलेला असला दिवसभराच्या ऑफिसच्या कामामुळे, मूल जेव्हा जवळ येतं तेव्हा तो वैताग त्या मुलावर काढू नका. त्या मुलाला कळत नाही लहानपणी की आता आई बाबा जरा वैतागलेले आहेत, आता त्यांच्याजवळ जावं नाही, त्यामुळे ते मुलं येणारच जवळ. आणि कौतुक करताना सुद्धा प्रत्येक वेळेला वस्तू स्वरूपात बक्षीस देऊ नका. त्याने काही थोडी अचिव्हमेंट केली, हे घे खेळणं, मग दुसरं अचिव्हमेंट केली, दुसरं खेळणं. प्रत्येक वेळेला तुम्ही त्याला दुसरं खेळणं देणार, किंवा टॉफी देणार, किंवा चॉकलेट देणार, किंवा आणखी काहीतरी गोड आणून देणार, मटेरियल स्वरूपामध्ये प्रत्येक वेळेला बक्षीस देऊ नका. त्यांची वाढ खुंटेल, त्यांच्या अपेक्षा वाढतील आणि त्या अपेक्षांना तुम्ही पुरे पडणार नाही. तुम्ही कौतुक करा, जवळ घ्या, पाठीवरनं हात फिरवा, शाबास म्हणा, प्रेम द्या. प्रत्येक वेळेला त्याला मागितली लगेच वस्तू दिली हे चुकीचं आहे. जेव्हा तो 10 वेळा मागेल तेव्हा एखाद्या वेळेला त्याला द्या बक्षीस, म्हणजे मटेरियल स्वरूपात. पण पुरेसे कौतुक मात्र प्रत्येक वेळेला करा. ते नाही केलं तर परत तो हिरमुसेल. एक सुंदर पुस्तक आहे 1 मिनिट मॅनेजर म्हणून, मॅनेजमेंट करतात आणि 1 मिनिटामध्ये मॅनेजमेंटचे डिसिजन कसे घ्यायचे, त्या पुस्तकामध्ये ह्या फिलॉसॉफीचा फार चांगला उपयोग करून घेतलेला आहे. जरूर वाचा 1 मिनिट मॅनेजर, फार सुंदर पुस्तक आहे. अनप्रेडिक्टेड पेरेंट जर असतील तर लहरी पालक किंवा लहरी परिस्थिती तर काय होणार आपण बघणार आहोत. सकाळी पालकांचा मूड वेगळा असतो, संध्याकाळी वेगळा असतो. सकाळी लाड करतात, संध्याकाळी चिडचिड करतात, आणि मग त्यांना मुलांना अंदाज येत नाही की पालकांशी कसं वागावं, आपण कसं वागावं. त्या मुलांचा प्रौढ भाग दुर्बळ होतो, मुलं मनोरुग्ण होतात. अति कठोर वागणेपणे शिस्तीने मुले कोमसतात, अति लाडाने मुळे बिघडतात. त्यातला सुवर्ण मध्य साधायला हवा. पालक लहरी असेल तर मुलाचा गोंधळ होतो, आपल्याला माहितच आहे. पण परिस्थिती लहरी असेल तरी सुद्धा माणसांचा गोंधळ होतो, माणसं हातपाय गळून बसतं. भारतामधला निसर्ग फार लहरी आहे, हवामान लहरी आहे. प्रत्येक वेळेला पाऊस येईल का, पुरेसा पाऊस येईल का, वेळेवर येईल का, याचा काही अंदाजच भारतीय शेतकऱ्यांना मिळत नाही. आणि भारतीय शेतकरी हा दैवाधीन जो झालेला आहे, जाऊ द्या, जे दैवाच्या हातात आहे ते दैवच आहे, आपल्या नशिबात काही नाही आहे असं म्हणून तो हातपाय गाळून बसलेला असतो. थोडासा मनोदुर्बळ होतो, मनोरुग्ण होतो. बरेच शेतकरी आत्महत्या करतात. त्याचं कारण हे लहरी हवामान, लहरी परिस्थिती हे आहे, लक्षात. चांगलं करायला जेव्हा वाईट घडत आहे, पाऊस येईल अपेक्षाने पेरणी करतात, पाऊस येतच नाहीये. पाऊस येणारच नाही म्हणून पेरणी टाळतात, आणि पाऊस येतो परत नुकसान होत आहे. वाईट घडलेल्या अपेक्षाने टाळावं तर नुकसान होत आहे. असं जर सारखे त्यांचे निर्णय चुकत गेले तर ते हताश होतात, निराश होतात आणि दैवाधीन होतात. पालक बाबाचं रेकॉर्डिंग, आडलचं रेकॉर्डिंग जर कमकुवत झालं तर अनालिसिस चुकतं, डिसिजन मेकिंग चुकतं, मेंटली वीक आणि सेफ होतात, मनोदुर्बळ, मनोरुग्ण. टावलाने बघितलेलं आहे आपण लहरी पालक. आता एक एक्स्ट्रीम एक्झाम्पल आपण बघूया, मॅनिक डिप्रेसिव्ह सायकोसिस. हा एक एक्स्ट्रीम वेडेपणाचा प्रकार आहे. म्हणजे हा वेडा माणूस कधी मॅनियामध्ये जातो. मॅनिया म्हणजे परिस्थिती असे की तो अनावर होतो, 10 लोकांना आवरला जात नाही, अफाट वर्तन करतो, बेछूट वागतो. आणि हाच पेशंट कधी कधी एकदम शांत देवासारखा बसलेला असतो, तो डिप्रेशन मध्ये जातो. त्याला 2 स्टेजेस आहे, मॅनिया किंवा डिप्रेशन.
असं का होत आहे? ह्या भागामध्ये ह्याचा प्रौढ भाग दुर्मिळ होतोच बऱ्याच वेळेला, पण ह्याच्यामध्ये या मॅनिक डिप्रेसिव्ह सायकोसिस मध्ये हा भाग 0 असतो, जवळपास 0 असतो. हा अडल्ट डेव्हलपच होत नाही. आणि मग त्याच्यामध्ये फक्त पालक भाग शिल्लक आहे आणि बालक भाग शिल्लक आहे. पालक आणि बालक हे 2 भाग असतात, प्रौढ भाग नगण्य असतो. आणि मग ह्याच्यामधला जेव्हा पालक भाग प्रभावी होतो आणि पालक म्हणतात इथे बस, बिलकुल इथून हातपाय हलवायचे आहेत, हातपाय हलवत तर तंगडी तोडून टाकेल, तेव्हा हा पालक प्रभावी होतो त्याच्या मनामध्ये. तेव्हा तो शांत आणि अगदी गप्प बसतो, डिप्रेशन मध्ये जातो. आणि त्याच्यातला जेव्हा बालक भाग फार पॉवरफुल होतो तेव्हा मात्र तो बेछूट आणि अनावर वागतो, 10 लोकांना आवडत नाही. ही एक एक्स्ट्रीम स्टेज आहे सायकोसिस म्हणजे वेडेपणाची, मॅनिक डिप्रेसिव्ह सायकोसिस. त्याच्यामध्ये हा भाग जवळपास 0 आहे. आणि यामध्ये इच्छा आणि भावना अनावर होतात. तर आपण बघितलेले 3 भाग आहेत. 3 भाग कमकुवत कधी कधी होतात, पालक नाहीत, त्यांच्यामध्ये संघर्ष आहे, कमकुवत होणार आहे. जर पालक फार कठोर शिस्तप्रिय असेल तर हा कमकुवत होणार आहे, आणि पालक रवली असेल तर हा कमकुवत होणार. तिन्ही भाग महत्वाचे आहेत. तिन्ही भागाचं रेकॉर्डिंग महत्वाचं आहे. लेखक, कवी, कलावंत, शास्त्रज्ञ, चित्रकार यांच्यामध्ये हा बालक भाग अतिशय प्रभावी असतो. हा बालक भाग, आणि हे तर असतातच पेरेंट आणि अडल्ट, पण हा जास्त असतो. इतर नॉर्मल माणसांच्या पेक्षा त्यांच्यातला चाइल्ड जास्त पॉवरफुल असतो. म्हणून ते लेखक, कवी, कलावंत, चित्रकार, शिल्पकार, नाटककार, नृत्यकार, अभिनेते वगैरे होऊ शकतात. हा बालक भाग फार पॉवरफुल का असतो? त्याच्यामध्ये इच्छा आणि भावना असतात, आणि लेखक, कवी हे भावनाशील असतात, कुतूहल आणि जिज्ञासा असतात त्यांच्यामध्ये, आणि उपक्रमशीलता असते. तर हे सगळं याच्यामध्ये असल्यामुळे, यांच्यामध्ये हा भाग पॉवरफुल असल्यामुळे ते कलावंत होऊ शकतात. गण्या नावाचा एक कॅरेक्टर एक प्रयोग करतो विज्ञानातला, त्याला प्रयोग करून बघावा असं वाटतो. हा गण्या काय करतो, एक बेडूक घेतो, त्या बेडकाचा एक पाय तोडतो आणि बेडकाला तो ऑर्डर देतो जंप मार. तो बेडूक 2 फूट जंप मारतो, एक पाय तोडला तरी. मग त्याचा दुसरा पाय तोडतो, बेडकाला मग तो ऑर्डर देतो जंप मार. तर 2 पाय तोडल्यानंतर तो बेडूक 2 फुटाच्या ऐवजी अगदी अर्धा फूट जंप मारतो. तिसरा पाय तोडतो, परत ऑर्डर देतो, आता एकच पाय शिल्लक उरलेला आहे, आणि जंप मारची ऑर्डर दिल्यानंतर तो बेडूक 1 इंच सरकतो. चौथा पाय तोडतो, आणि हे 4ही पाय तोडल्यानंतर तो ऑर्डर देतो, 10 वेळेला ऑर्डर देतो, जोरजोरात ओढून ऑर्डर देतो 100 वेळेला, जंप मार जंप मार. तो बेडूक 1 मिलीमीटर पुढे सरकू शकत नाही. हे बघितल्यानंतर तो गण्या निष्कर्ष असा काढतो की जेव्हा बेडकाचे 4ही पाय तोडल्या जातात तेव्हा तो बेडूक बहिरा होतो, त्याला ऐकू येत नाही, आणि त्यामुळे तो जंप मारत नाही. गण्याने काढलेला निष्कर्ष, त्याच्यामध्ये बालक भाग पॉवरफुल आहे, कुतूहल आहे, जिज्ञासा आहे, पण त्याला जो डेटा मिळालेला आहे त्या डेटाचा अनालिसिस चुकलेला आहे, कारण त्याचा ऍडल्ट भाग जो आहे तो पॉवरफुल नाही. बरेच लोक प्रयोग करतात आणि त्या प्रयोगाने निष्कर्ष काढतात, तो निष्कर्ष त्यांच्या ऍडल्ट भागाने काढलेला आहे, पण हा ऍडल्ट पॉवरफुल नसल्यामुळे त्यांचे निष्कर्ष चुकतात आणि ते इफेक्टिव्ह सायंटिस्ट होऊ शकतात. गण्याला कशाला असायचं, आपण सुद्धा तसंच निष्कर्ष काढत असतो. आज माझे साहेब मला का रागवले, सकाळी उठल्यानंतर त्याचं तोंड बघितलं म्हणून. आज अमुक अमुक गोष्ट का घडली, तर मांजर आडवी गेली म्हणून. तसं का घडलं, मुहूर्त बघितला नाही म्हणून. अमुक असं का घडलं, अमुक एका देवाला नवस केला होता तो फेडला नाही म्हणून. अशा तऱ्हेचे निष्कर्ष आपण काढत असतो. आपला ऍडल्ट भाग तेवढा पॉवरफुल नसतो.
मग अंधश्रद्धा अशा निर्माण होतात. कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच गाठ पडली, तर कावळा बसल्यामुळे फांदी मोडली, अशा काकतालीय न्यायाने आपण वागत असतो. आपला आडल पॉवरफुल नसतो, मिळालेल्या डेटाचं विश्लेषण आपलं चुकतं आणि मग अंधश्रद्धा सुपरस्टिशन्स तशा निर्माण होतात. कोरोना काळ चालू आहे आणि असे अनेक निष्कर्ष आणि अंधश्रद्धा निर्माण झालेले आहेत. अमुक एक काढा घेतला, अमुक एक जडीबुटी घेतली, अमुक एक योगासनं केली, इम्युनिटी एवढी वाढते, तसं केलं इम्युनिटी वाढलेली नाही आहे. वाफ घेतली व्हायरस मरतो, वाफ नाही घेतली व्हायरस वाढला. अनेक अंधश्रद्धा त्याच्या निर्माण झालेल्या कोरोना काळामध्ये. हा सगळा आपला अडल्ट तेवढा पॉवरफुल नसल्यामुळे निर्माण झालेला आहे, लक्षात घ्या. लेखक, कवी, कलावंत, गायन, वादन, नृत्य, अभिनय, शिल्प, शास्त्रज्ञ, चित्रकार, शिल्पकार यांच्यामधला बालक भाग पॉवरफुल असतो. केशवसुतांचं एक काव्य आहे, ते म्हणतात, प्रौढ शैशवास जपणे हा असे कवीचा बाणा. प्रौढपणी सुद्धा जो स्वतःच्या शैशवाला म्हणजे बालपणाला जपून ठेवतो तोच माणूस कवी होऊ शकतो. प्रौढपणी सुद्धा स्वतःच्या बालक भागातला ज्या इच्छा आणि भावना आहेत त्या जोपासायच्या आहेत. शैशव म्हणजे बालपण जपून ठेवायचं आहे, ते बालपण परत उपभोगायचं आहे. लोक आपल्याला बालिश म्हणतील की काय, ह्याची फिकीर न करता आनंद उपभोगायचा आहे. इच्छा झाली तर पाणीपुरी खायची आहे, इच्छा झाली तर आईस्क्रीम खायचं आहे, इच्छा झाली तर चॉकलेट खायचं आहे. काय मोठा झाला काय पाणीपुरी खातो किंवा चॉकलेट खातो, एका लहानशा लोटुपुटीच्या गेम मध्ये भाग घेतो, असं म्हणत जे लोक रडत बसतात त्यांचं बालपण त्यांनी हरवलेलं असतं. रॉय केणीकर नावाचे एक मोठे कवी होऊन गेलेत गेल्या शतकामध्ये. महान कवी म्हणजे प्रतिभावान होते, पण त्यांचं आयुष्य अतिशय दारिद्र्यात गेलं. खूप त्यांना हाल अपेष्टा सहन करायला लागले. त्यांची एक कविता आहे, कवीचं त्यांनी वर्णन केलेलं आहे, फार सुंदर वर्णन आहे. शव हे कवीचे जाळू नका हो, जन्मभर तो जळतची होता. शव कवीचा अंत झालेला आहे, प्रेत, ते जाळू नका हो, कारण त्याला तो जन्मभर जळत होता, आता जाळून काही फायदा नाही, असा तो अर्थ आहे. ते म्हणतात, फुलेही त्यायावर उधळू नका हो, फुले सुद्धा त्या प्रेतावर उधळू नका, जन्मभर तो फुलतची होता. म्हणजे जन्मभर त्याला जळता येतं आणि फुलता येतं, तोच माणूस कवी होऊ शकतो. त्यांच्यातला बालक भाग, इच्छा आणि भावना पॉवरफुल असतात. त्याला जन्मभर जळता आणि फुलता येतो, भावना उपभोगता येतात, भावनांचा आविष्कार त्यांना पुढे प्रतिभेतना पद्यात मांडता येतो, तेच माणूस कवी होऊ शकतो. कलावंत लहरी असतात, आपण बघितलेल्या बालक लहरी असतात. बालकाला कधी एखादा प्रेरणा आवडतं, कधी आवडत नाही, तसं कलावंत असतात, कलावंत लहरी असतात आणि बरेच वेळेला व्यसनाच्या आहारी जातात, हे आपण बघितलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की हॉलिवूड मधले बहुतेक सगळे ऍक्टर्स आणि ऍक्ट्रेसेस हे आता सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे सगळे ड्रग घेणारे आहेत, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. आपल्याला जर आपल्या तिन्ही भागाचा उपमा द्यायची असेल मोटर कार मधल्या निरनिराळ्या पार्टची, म्हणजे आपल्याला एक कार आहे, त्या कारमध्ये निरनिराळे पार्ट्स आहेत, त्या पालक भागाला कुठली उपमा द्यायची आहे? पालक भाग आपल्याला आपल्या शिस्त आणि संयम शिकवतो, कंट्रोल शिकवत असतो. पालक भाग म्हणजे आपल्या कारचा ब्रेक. पालक भाग फार महत्वाचा आहे. ब्रेक शिवाय गाडी असू शकत नाही. ज्या गाडीला, कारला तर कुठल्याही गाडीला ब्रेक नसतात किंवा पुरेसे पॉवरफुल नसतात, ती गाडी मुक्कामाला पोहोचू शकत नाही. तिला केव्हा ना केव्हा तरी कुठे ना कुठेतरी अपघात होणारच. पालक भाग नसेल तर शिस्त आणि संयम नाहीये आणि ब्रेक नाहीये. आणि आपण बघितलंय पालक जर नसेल तर मुलं बिघडतात, वाया जातात, बेछूट वागतात, व्यागाबॉन्ड होतात. ब्रेक नाही. हा बालक भाग आहे. बालक भागामध्ये सगळ्या इच्छा आणि इमोशन्स असतात. हा इंजिनचा भाग आहे, कारचं इंजिन.
फार पॉवरफुल पाहिजे. ते पॉवरफुल इंजिन असेल, ड्रायव्हिंग फोर्स ऑफ द लाईफ, जीवनाला पुढे ढकलणारा भाग आहे. जीवनाची जी जगण्याची इच्छा आहे आणि सुख मिळण्याची आणि प्रयत्न करण्याची, त्याकरता तो प्रयत्न करतो, कष्ट घेतो, हे सगळ्या जीवनाला पुढे ढकलणारा भाग आहे. हा पॉवरफुल इंजिन आहे. आपलं इंजिन जर पॉवरफुल नसेल तर आपल्याला फारशा इच्छा आणि भावना राहणार नाहीत आणि मग आपण जीवनामध्ये फार पुढे जाऊ शकणार नाही. काही भाग महत्वाचा आहे, जीवनाला पुढे ढकलणारा भाग आहे. आणि हा अडल्ट भाग आपण बघूया. अडल्ट अनालिसिस डिसिजन मेकिंग पार्ट, हा निर्णय घेणारा पार्ट आहे. आपण कारच्या ब्रेकला, पालकला ब्रेकची उपमा दिलेली आहे का, आपल्या चाइल्डला आपण इंजिनची उपमा दिलेली आहे. ह्याला कशाची उपमा देत आहेत, गाडीच्या कोणत्या पार्टची उपमा द्यायची, तर हे आहे स्टिअरिंग. स्टिअरिंग महत्वाचं आहे. दिशा, योग्य दिशेने योग्य मार्गावरनं रस्त्यातले खाच खळगे चुकवत रस्ता कसा पुढे आक्रमायचा त्याचा निर्णय घेणारा, दिशा ठरवणारा भाग आहे. हा भाग सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. की दिशा महत्वाची आहे. तुमच्याजवळ पॉवरफुल गाडी आहे, मर्सिडीज गाडी चांगली आहे, इंजिन पॉवरफुल आहे, ब्रेकही चांगलं आहे, तुमची दिशा चुकली तर काही फायदा नाही. तुम्हाला जायचं आहे दिल्लीला, तुम्ही निघाले कन्याकुमारीला, दिशा चुकलेली आहे, पॉवरफुल मर्सिडीज असून काही फायदा नाही. तुमचा जो मर्सिडीज नाही आहे, तुमचा जो साधी फियाट आहे तेही नाही आहे, सायकल आहे तेही नाही आहे, तुम्ही पायी निघालात, पण तुमची दिशा जर योग्य असेल तर तुमचं जीवन व्यवस्थित ठिकाणी तुम्हाला नेऊन पोहोचवेल. ही दिशा जर चुकली तर मग कितीही पॉवरफुल गाडी असेल त्याचा काही फायदा नाही. तसे 3 भाग आहेत. तिन्ही भागात रेकॉर्डिंग महत्वाचं आहे. तिन्ही भागात रेकॉर्डिंग व्यवस्थित असेल तर माणसाला योग्य ती दिशा लावेल, योग्य त्या फोर्स लावेल, योग्य त्या ब्रेक लावेल, पुढे जाता येईल. तर परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे काय आहे, तर परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे ज्याच्यामध्ये तिन्ही भाग पॉवरफुल आहेत, पेरेंट, अडल्ट आणि चाइल्ड. हा भाग पॉवरफुल आहे, चाइल्ड पॉवरफुल आहे आणि हा अडल्टही पॉवरफुल आहे, कॉम्प्युटर पॉवरफुल आहे. मग आता हे असं जर असेल तर परिपूर्ण म्हणता येणार आहे. आणि तुम्हाला जे काही लोक परिपूर्ण व्यक्तिमत्व वाटता येत आहे त्यांचा तुम्ही अभ्यास करा. मोठे मोठे महान नेते, इतिहासातले, आधुनिक काळातले, सगळ्या तुम्ही जर तुम्हाला आवडणारे जी व्यक्तिमत्व असतील त्यांचा तुम्ही अभ्यास जर केला तर त्यांच्यामध्ये तिन्ही भाग पॉवरफुल आहेत आणि म्हणून ते जीवनामध्ये जास्त पुढे जाऊ शकले, महान होऊ शकले. उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपल्याला आपल्या इतिहासातल्या पुराणामध्ये उदाहरण सापडत आहे. भगवान कृष्ण परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणता येईल आपल्याला. त्याच्यामध्ये एक महान पालक भाग होता. कृष्णाला तर 2 पालक लाभलेले होते, जन्म देणारे वसुदेव आणि देवकी, त्यांच्याकडनं काय आलं असेल हेरिडिटी मध्ये. आणि नंतर सांभाळ करणारे जे आहे ते नंद आणि यशोदा यांनी त्याला अतिशय प्रेम आणि दिलेलं आहे, सांभाळ चांगला केलेला. त्यांचे पालक महान होते, प्रश्नच नाही. पण या पालकामध्ये, ह्या कृष्णामध्ये एक महान बालक भाग घडलेला होता. कृष्णाच्या बाललीला आणि रासक्रीडांनी आपल्याला शतके आनंद दिलेला आहे. आनंद कसा उपभोगायचा हे आपल्याला कृष्णाने शिकवलेलं आहे. रासक्रीडा, बाललीला यांनी आपल्याला पिढ्याने शतकावून सत्य दिलेलं. जीवन आनंदाने जगा हे आपल्याला आपल्या पुराणामधल्या कृष्णाने सांगितलेलं आहे. बालपण उपभोगा, आनंद घ्या, रडत बसू नका, पावा वाजवा, बासरी वाजवा. असा हा पावा वाजवणारा, बासरी वाजवणारा, रासक्रीडा करणारा माखण चोर हा आपला देव आहे. अशा देवाचं उदाहरण जगामध्ये दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी आणि कुठल्याही धर्मामध्ये तुम्हाला सापडणार नाही. त्याला आपण पूर्ण पुरुष असं म्हणतो. रामाचं आपण वर्णन करतोय, मर्यादा पुरुषोत्तम राम. रामाला मर्यादा आहेत, कृष्णाला मर्यादा नाही आहेत, कृष्ण पूर्ण आहे. कृष्णामध्ये महान पालक होता, महान बालक भाग होता, मग कृष्णामध्ये एक महान आडल भाग सुद्धा होता, प्रौढ भाग होता. एक महान योद्धा होता, महान लढवय्या होता, महान राजकारणी होता, महान तत्ववेत्ता पण होता. इतकं महान तत्वज्ञान आपल्याला कृष्णाने दिलेलं आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलविषु कदाचन. हे आपल्याला आपल्या जीवनामधलं सगळ्यात महान तत्वज्ञान आपल्याला गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. आणि गीता म्हणजे काय, पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. सगळं गीतेचं तत्वज्ञान
जबरदस्त पॉझिटिव्ह आहे. कर्म कर पण फलाची अपेक्षा ठेवू नको. हतो वा प्राप्ती स्वर्गम जितवा वा वक्षसी महीन. मेलास तर स्वर्गातले राज्य मिळेल, जगलास तर पृथ्वीवरचे राज्य मिळेल. काय होईल याच्या परिणामांची तू फिक्र करू नकोस. तुझ्या वाट्याला आलेलं निहित कर्तव्य तू पार पाड. असा अतिशय पॉझिटिव्ह विचार आपल्याला आपल्या पुराणामधल्या सर्वात महान व्यक्तिमत्वाने पूर्ण पुरुषाने दिलेला आहे. आता आपण टीए कडे वळणार आहोत. टीए हा अतिशय महत्वाचा भाग आहे. जेव्हा दोन माणसं एकमेकांशी बोलतात तेव्हा ओ आणि ब दोन माणसं आहेत, तर तिथे दोन माणसं नसून 6 माणसं असतात. म्हणजे अ मधले 3 भाग पी, ए आणि सी, आणि ब मधले 3 भाग पी आणि सी, हे 6 माणसं तिथे उपस्थित असतात. आणि मग अ मधला कोणता भाग बोलतो आणि ब मधला कोणता भाग उत्तर देतो यावर तो संवाद चांगला किंवा वाईट होतो. हे जे शास्त्र आहे ट्रान्झॅक्शन अनालिसिस, अतिशय इंटरेस्टिंग शास्त्र आहे. तेव्हा 2 व्यक्ती बोलत असतात तेव्हा तिथे 6 व्यक्ती असतात. ट्रान्झॅक्शन अनालिसिस, ट्रान्झॅक्शन मराठीमध्ये याला म्हणतात संवाद विश्लेषण शास्त्र किंवा मानस व्यवहार विश्लेषण शास्त्र. ट्रान्झॅक्शन म्हणजे देवाणघेवाण. बँकेमध्ये आपण जातो, बँकेचा एक व्यवहार चेक